विद्यार्थी माधव देशपांडे तुम्हा सर्वांचंच योगी ग्राम स्वराज आणि तसेच फर्ग्युसन महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना यांच्यातर्फे मनःपूर्वक स्वागत करते. आज लोकमान्य टिळकांचा 101वा स्मृती दिवस आणि आजच्याच दिवसापासून आजचा हा दिवस आपण स्वराज दिवस म्हणून साजरा करावा असं आम्ही ठरवलंय. आणि त्या दिवसाच्या औचित्याने आज आपल्या सोबत दोन मान्यवर जोडले गेले आहेत. माननीय श्री सदानंद मोरे सर आणि तसेच माननीय श्री मोहन हिराबाई हिरालाल सर. सदानंद मोरे हे मराठी लेखक, कवी, नाटककार, समालोचक, इतिहासकार, व्याख्याते आणि कीर्तनकार आहेत. मोरे हे संत साहित्याचे अभ्यासक आहेत. ते संत तुकारामांची 10वी पिढीतील वंशज आहेत. त्यांचे तुकाराम दर्शन या पुस्तकासाठी त्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे. लोकमान्य ते महात्मा हे त्यांचे 2 खंडात लिहिले गेलेले पुस्तक प्रसिद्ध आहे. तर सदानंद मोरे सर, तुमचं आमच्या आजच्या ह्या कार्यक्रमामध्ये मनःपूर्वक स्वागत. श्री मोहन हिराबाई हिरालाल हे जयप्रकाश नारायणजींच्या छात्र युवा संघर्ष वाहिनीचे सक्रिय सदस्य आहेत. ते गांधीजी विनोबांच्या विचारांचे समर्थक आहेत. ते एक निस्वार्थी सहयोगी मित्र, एक कार्यकर्ते आणि ग्राम स्वराज या संकल्पनेचा प्रचारक अशी भूमिका निभावतात. श्री मोहन हिराबाई हिरालाल यांचे ज्ञान आणि मार्गदर्शन ग्रामसभा अधिक समावेशक, सहभागी आणि सक्रिय करण्यामध्ये लोकांना मदत करते. त्यांनी गावांना महिलांचा सहभाग, दारूबंदी, वन संरक्षण व हक्क, भ्रष्टाचाराविरुद्ध लढा, सांस्कृतिक हक्क, युवा सबलीकरण, टिकाव, समानता आणि सुरक्षा यावर लक्ष केंद्रित करण्यात मदत केली. तर मोहन हिराबाई हिरालाल सर, तुमचं सुद्धा आपल्या आजच्या या कार्यक्रमामध्ये मनःपूर्वक स्वागत. सर्वप्रथम मी योगीचे संस्थापक गिरीश पाटील यांना विनंती करते की त्यांनी कार्यक्रमाची प्रस्ताविका मांडावी. नमस्कार. योगी ग्रामस्वराज आणि फर्ग्युसन महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित लोकमान्य टिळकांच्या 101व्या स्मृतिदिनानिमित्त हा स्वराज दिवसाचा कार्यक्रम. लोकमान्य टिळकांना आपण सर्वजण ह्या घोषणेसाठी जाणतो. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे ही त्यांनी केलेली सिंहगर्जना तत्कालीन स्वातंत्र्य लढ्यासाठी प्रेरणा होती. आणि आजही ती घोषणा ऐकल्यानंतर आपल्याला आपल्या रोमांच संचारतं. पण स्वराज ही संकल्पना नेमकी आहे काय याचा जेव्हा अभ्यास करायला लागतो तेव्हा टिळकांनंतर गांधींनी स्वराजमध्ये केलेलं काम दिसतं. हिंद स्वराज नावाचं त्यांचं पुस्तक दिसतं. त्याही पलीकडे जाऊन विनोबांनी या स्वराज विषयाचं शास्त्रच तयार केलं, स्वराज्य शास्त्र या नावाने. अभय वंसर कायम बोलताना स्वराज इज रूल ऑन द सेल्फ आणि स्वराज इज रूल ऑफ द सेल्फ या दोन स्वराजच्या संकल्पनांविषयी कायम मांडत असतात. माझा सांगायचा मुद्दा हा म्हणजे यात आणखी जर पुढे गेलं तर लक्षात येईल की ग्रामस्वराज हा जो विचार आहे तोही या स्वराजचाच एक भाग आहे. किंवा आता आपल्या पंतप्रधानांनी दिलेला आत्मनिर्भरतेचा नारा हाही कुठेतरी स्वराज या विचारापाशी येऊन थांबतो. सांगायचा मुद्दा हा की स्वराज ही प्रचंड बहुआयामी संकल्पना आहे. तर गेल्या वर्षी योगीचे मार्गदर्शक जलपुरुष राजेंद्र सिंहजी यांनी असा विचार मांडला की टिळकांनी हा स्वराजचा विचार सगळ्या समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले. त्या टिळकांच्या स्मृती दिनाला आपण स्वराज दिवस म्हणून का साजरा करू नये. आणि मग आम्ही असं ठरवलं की टिळकांच्या 101व्या स्मृती दिनापासून स्वराज दिवस साजरा करूया. आणि मला आनंद आहे की फर्ग्युसन महाविद्यालय म्हणजे टिळकांनी स्थापन केलेल्या महाविद्यालयाचे विद्यार्थी याला जोडतायत आणि फर्ग्युसन महाविद्यालयाची राष्ट्रीय सेवा योजना विभागाने यात रुची दाखवून आमच्या सोबत येऊन या हा कार्यक्रम आयोजन करण्यासाठी पुढाकार घेतला. दरवेळेस साधारण स्वरूप असं असतं की लोक भाषणं देतात. ह्या वेळेस जरा वेगळ्यापणाने आपण हा कार्यक्रम घेतोय. आपले दोघेही वक्ते चर्चा करणार आहेत आणि त्यांच्या चर्चेतनं एकमेकाच्या वादाप्रतिवादातनं आपण स्वराज हा विषय समजून घेणार आहोत. त्यामुळे मलाही उत्सुकता आहे तुमच्यासारखीच त्यांची ही चर्चा ऐकण्याची. त्यामुळे आणि यासोबत एक सांगावंसं वाटतं की या कार्यक्रमासाठी माननीय अभय वंसर यांनाही आम्ही निमंत्रित केलं होतं. त्यांच्या प्रकृती अस्वास्थामुळे ते आपल्याला जॉईन होऊ शकले नाहीयेत, पण त्यांचा शुभेच्छा, त्यांचा निरोप या कार्यक्रमाच्या शुभेच्छांचा त्यांनी आपल्याला कळवलाय. त्यामुळे माननीय सदानंद मोरेजी आणि माननीय मोहन हिराबाई हिरालाल यांना आपण ऐकूयात.
समारोपामध्ये मला विनोबांचा एकच पॅरेग्राफ वाचून दाखवावासा वाटतो आणि मग मी थांबेन. विनोबा म्हणतात, स्वराज्य म्हणजे प्रत्येकाचे राज्य. राज्य निराळे, स्वराज्य निराळे. राज्य हिंसेने मिळवता येते, स्वराज्य अहिंसेशिवाय अशक्य. म्हणून विचारवंत राज्य इच्छित नाही, पण सारे स्वराज्यासाठी झटूया म्हणून तळमळत असतात. न त्वह कामये राज्यम आणि यते मही स्वराज्य हे त्यांचे निषेधक आणि विधायक राजकीय उद्घोष असतात. स्वराज्य हा एक वैदिक परिभाषेतला शब्द आहे. त्याची व्याख्या अशी केली जाते, स्वराज्य म्हणजे प्रत्येकाचे राज्य, म्हणजे प्रत्येकाला माझे वाटेल असे राज्य, म्हणजे सर्वांचे राज्य, म्हणजेच रामराज्य. स्वराज्याचे शास्त्र नित्य वाढले आहे. त्याची पद्धती देश कालानुसार बदलणारी आहे, पण त्याची मूलतत्वे शाश्वत आहेत. त्या शाश्वताच्या आधारावर यातला आराखडा आखला पाहिजे. विनोबांनी त्यांच्या स्वराज्य शास्त्राच्या प्रथम संस्करणाच्या निवेदनातनं मी तुम्हाला वाचून दाखवलं. मला उत्सुकता आहे आपण सर्वजण आजच्या कार्यक्रमातनं आनंद घ्याल, या कार्यक्रमातला मूळ विचार समजून घ्याल आणि आपल्या आयुष्यात कुठेतरी तो अंगीकारण्याचा प्रयत्न कराल. सर्वांना सर्व शुभेच्छा. मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद गिरीश. मी फर्ग्युसन महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना याचे कार्यक्रम अधिकारी डॉक्टर संतोष फरांदे सर यांना विनंती करते की त्यांनी प्रतिनिधी मनोगत व्यक्त करावे. संतोष सर. नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर संतोष फरांदे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी, डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे फर्ग्युसन महाविद्यालय स्वायत्त पुणे, एक NSS म्हणून आणि एक राष्ट्रीय सेवा योजनेचा कार्यक्रम अधिकारी आणि एक स्वयंसेवक म्हणून मी आपली भूमिका यामध्ये मांडतो की आपल्या महाविद्यालयाच्या फर्ग्युसन महाविद्यालयाची जी स्थापना आहे ते 1885 म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये, ज्यामध्ये प्रामुख्याने लोकमान्य बाळ गंगाधर जी टिळक, त्याचबरोबर या विष्णू शास्त्री चिपळूणकर, वामन शिवराम आपटे आणि असे अनेक स्वातंत्र्य सैनानी की ज्यांनी आपल्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली आणि फर्ग्युसन महाविद्यालयाची स्थापना केली. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये महाविद्यालयाचा जो प्रमुख उद्देश जो होता की राष्ट्रीय शिक्षण देणं, युवकांना आणि तरुणांना राष्ट्रप्रेमाने प्रेरित करून आपल्या राष्ट्राप्रती, स्वातंत्र्य मिळवण्याप्रती राष्ट्रीय शिक्षण देणं हा उद्देश होता. यामध्ये प्रामुख्याने आपल्या महाविद्यालयाचा आणि संस्थेचा जर इतिहास आपण पाहिला तर अनेक स्वातंत्र्य सेनानींनी यामध्ये आपलं योगदान या राष्ट्राच्या जडणघडणीमध्ये, उभारणीमध्ये दिले. त्यामध्ये प्रामुख्याने जर आपण पाहिलं की थोर स्वातंत्र्य सेनानी आणि स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे आपल्या महाविद्यालयाचे विद्यार्थी होते. आपल्या महाविद्यालयाने आपल्या देशाला आजपर्यंत 2 पंतप्रधान दिले, त्यामध्ये PV नरसिंहराव आणि VP सिंग असे 2 पंतप्रधान आपल्या देशाला आपल्या महाविद्यालयाने दिले. राष्ट्रीय शिक्षणाची जबाबदारी म्हणून महाविद्यालयाने आपल्या NSS विभागाने नेहमीच अग्रेसर या मध्ये राहिलेला आहे. आपण जर पाहिलं की इतर कोणत्याही महाविद्यालयामध्ये आणि कोणत्याही विद्यापीठामध्ये अशा प्रकारचं राष्ट्रीय सेवा योजनेचं युनिट नाही. इव्हन मी असं म्हणतो, मी अभिमानाने सांगतो की आपल्या राष्ट्रीय सेवा योजना फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये हे 7 विभागामध्ये विभागलेले आहे. यामध्ये प्रामुख्याने पर्यावरण गट असेल, पोलीस मित्र गट असेल, विज्ञान प्रसार गट असेल, युवा शक्ती असेल, संस्कार गट असेल आणि याच्या माध्यमातून प्रामुख्याने आपण जी भूमिका जी मांडतो राष्ट्र उभारणीमध्ये, युवकांना त्यांना प्रेरणा देणं आणि आपल्या समाजाप्रती काहीतरी लागतो, ही एक मोठी परंपरा फर्ग्युसन महाविद्यालयाची स्वातंत्र्यपूर्व काळातील आणि स्वातंत्र्यानंतर सुद्धा समाजाचं काहीतरी देणं लागतो, यातून आपण नेहमी करत असतो. यामध्ये अनेक व्यसनमुक्तीचे कार्यक्रम असतील, त्यानंतर अनाथांना आश्रय देणं असेल, संस्कार वर्ग चालवणं असेल, पूरग्रस्तांना, भूकंपग्रस्तांना मदत देण्याचं असेल, ब्लड डोनेशन कॅम्पच्या माध्यमातून आपण यापूर्वीही अनेक पूरग्रस्तांना, आपत्तीग्रस्तांना आपण मदत केलेली आहे. आपण प्रत्यक्ष जाऊन थेट मदत केलेली आहे. आणि या समाजातील, देशातील शोषित आणि वंचित जो वर्ग आहे, आर्थिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या मागासलेला वर्ग, या वर्गासाठी नेहमीच फर्ग्युसन महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी नेहमीच पुढाकार घेतलेला आहे. आणि या राष्ट्रीय सेवा योजनेचं हे खास वैशिष्ट्य तर आहेच. त्याचबरोबर आपण आपल्या देशातील प्रामुख्याने आपण गेले 6 वर्ष झाला एक कार्यक्रम घेतो, त्यामध्ये नॉर्थ ईस्ट स्टेटमध्ये 7 सिस्टर स्टेट्स आपण म्हणतो, त्यामध्ये मेघालय, मिझोराम, आसाम, मणिपूर या राज्यामध्ये आपल्या फर्ग्युसन महाविद्यालयातून जवळपास 30 ते 35 विद्यार्थी दरवर्षी 25 दिवसाच्या राष्ट्रीय एकात्मता यात्रेसाठी, नॅशनल इंटिग्रिटी टूर साठी स्वतःच्या खर्चानं त्या ठिकाणी जातात आणि
तिथं निवासी त्या भागामध्ये राहतात आणि आपल्याकडचे जे चांगले प्रयोग आहेत, आपली संस्कृती आहे, महाराष्ट्राची संस्कृती आणि तो जो भाग आहे नॉर्थ ईस्ट, तो आपल्या देशाला कसा आणखीन भक्कमरित्या जोडला जाईल, सांस्कृतिक देवाणघेवाण कशी होईल, शैक्षणिक देवाणघेवाण कशी होईल, यासाठी गेले 6 वर्ष झालं प्रयत्न आपण करतोय. या कोविड-19 गेल्या वर्षी ही राष्ट्रीय एकात्मता यात्रा होऊ शकली नाही, त्याचं खूप आम्हाला त्याची खंत वाटते. परंतु या वर्षी आम्ही पुन्हा एकदा प्रयत्न करणार आहोत आणि अशा प्रकारचा हा जो सेतू आहे, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि एक प्रकारची देवाणघेवाण जी आपल्या महाराष्ट्र आणि त्या 7 सिस्टर्ससाठी जे आहेत, ते जे राज्य आहेत त्यांच्यासाठी एक वेगळा आपण सामाजिक सलोखा निर्माण करणार आहोत आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना जागृत करणार आहोत. नेव्हिस फर्ग्युसन महाविद्यालय या राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून प्रामुख्याने वेगवेगळी व्यक्तिमत्व विकासाची शिबिरं घेत असतं, निसर्ग मैत्री शिबिर घेत असतं आणि सामाजिक आणि नैतिक मूल्यांची जोपासना आपण करत असतो. त्यामध्ये काही उल्लेखनीय जे कार्यक्रम आहे की 1 दिवस शेतकऱ्यांसाठी, 1 राखी आपल्या सैनिकांसाठी, असे काही प्रोग्राम, आणि पोलीस दादांसाठी आपण काम करतो. पोलीस मित्र गणेशोत्सवामध्ये आपली स्वयंसेवक काम करतात. वृक्षारोपण तर आपण नेहमी करतच असतो. त्याचबरोबर इतर सामाजिक ज्या चालीरीती प्रथा आहेत त्या दूर करण्यासाठी आपण नेहमी प्रयत्न करत असतो. असं एक सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनात एक चांगला प्लॅटफॉर्म आपण राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून देत असतो. मी या व्हर्च्युअल मीटिंगच्या माध्यमातून, व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो की राष्ट्र उभारणीसाठी आपल्या युवकांना प्रेरित करणं, सामाजिक अनिष्ट रूढी परंपरा दूर करणं आणि एक संघ, आपल्या देशाला प्रति प्रेम असणारा युवक, नैतिक मूल्यांची जोपासना करणारा युवक, सुसंस्कृत युवक आणि एक जबाबदार नागरिक घडवण्याचं काम फर्ग्युसन महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना नेहमीच करत आहे आणि भविष्यातही करत राहील. 1 ऑगस्ट हा स्वराज्य दिवस साजरा केला जातोय आणि यामध्ये प्रामुख्याने जर आपण पाहिलं की या आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यामध्ये जी मोठी नावं आपण घेतो आणि ज्यांचे उपकार आपल्यावरती आणि आपलं भाग्य फर्ग्युसन सारख्या महाविद्यालयासाठी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, थोर स्वातंत्र्य सेनानी, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर सर यांचा पदस्पर्श, यांचं स्वतः जो कॉन्ट्रीब्युशन आहे किंवा सहभाग जो आहे या महाविद्यालयाच्या उभारणीमध्ये, संस्थेच्या उभारणीमध्ये आणि त्यांचं वास्तव्य आपल्या या परिसरामध्ये, महाविद्यालयामध्ये लाभलं आपल्याला, हे आपलं भाग्य आहे. आणि या सगळ्या लोकांच्या वास्तव्याने, कामानं हे प्रेरित झालेली सगळी भूमी आहे फर्ग्युसन महाविद्यालयाची. आणि अशा पुण्यभूमीमध्ये, अशा पवित्र ठिकाणी आपल्याला एक काम करायला मिळतं, हे माझं स्वतःचं मी भाग्य समजतो. आणि यातून अनेक जे युवक आहेत ते भविष्यामध्ये प्रेरणा घेऊन त्यांचं जे कार्य आहे हे समाज बांधणीचं, समाज उभारणीचं, राष्ट्र उभारणीचं आणि एक जबाबदार नागरिक निर्माण करण्याचं हे निश्चितच करतील. आपली जी संस्था, जे फाउंडेशन आहे, याच्या माध्यमातून स्वराज्य दिवस साजरा करत आहे. या दिवसासाठी मी डेक्कन एज्युकेशन सोसायटी, फर्ग्युसन महाविद्यालय आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून आपल्याला शुभेच्छा देतो आणि आपल्या कार्याला शुभेच्छा देतो. आणि जे यासाठी करावं लागेल, फर्ग्युसन महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचा कार्यक्रम अधिकारी आणि स्वयंसेवक म्हणून जे करता येईल, हे आपलं जे युनिट आहे, जवळपास 300 स्वयंसेवकांचं युनिट आहे. जवळपास या आपल्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या जवळपास 6 ते 7 हजार स्वयंसेवक आपल्याकडे जोडले गेलेले आहेत आणि ते या आपलं योगदान देण्यासाठी यासाठी नेहमीच तयार असतात आणि तयार राहतील याची मी ग्वाही देतो. आणि या ठिकाणी मी आपल्या कार्याला शुभेच्छा देतो आणि माझं या ठिकाणी मनोगत थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद संतोष फरांडे सर. आजचा हा कार्यक्रम आपण चर्चात्मक स्वरूपात घेणार आहोत. तर स्वराज हा विषय आज आपण चर्चात्मक स्वरूपात समजून घेऊया. तर सदानंद मोरे सर, तुम्ही सुरुवात करावी आणि नंतर मोहन भाईंना आपण ऐकूया सर. नमस्कार सगळ्यांना. फर्ग्युसन कॉलेज आणि योगी यांना स्वराज्य दिन साजरा करायचं ठरवलं. 1 ऑगस्ट हा लोकमान्य टिळकांचा स्मृती दिन असतो आणि लोकमान्य टिळक आणि स्वराज्य या 2 शब्दांना एवढं असोसिएशन प्राप्त झालेलं आहे, एवढं साहचर्य प्राप्त झालेलं आहे की टिळक म्हटल्यानंतर आपल्याला स्वराज्य आठवतं किंवा स्वराज्य म्हटल्यानंतर आपल्याला टिळक आठवतं. त्यामुळे हा दिवस स्वराज्य दिन म्हणून साजरा करणं हे फारच औचित्यपूर्ण आहे असं मला वाटतं. त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो आणि माझ्याबरोबर मोहनजी आहेत, त्यांचंही स्वागत करतो. आणि गिरीशने मला सांगितलं की तुम्ही मांडणी करा. खरं तर मला एका गोष्टीची कबुली द्यायला पाहिजे की टिळकांचा या प्रकारचा विचार, म्हणजे तुम्ही ज्याला ग्रामस्वराज्य म्हणता, त्या प्रकारे मी केलेला नव्हता. त्याचं कारण कसं की गांधीजींनी
आणि नंतर बाकीच्या लोकांनी सुद्धा, म्हणजे त्याच्यात विनोबा असतील, आणखी कोणी मंडळी असतील, त्या स्पष्टपणे मांडणी केली गाव हा केंद्रबिंदू धरून. तशी टिळकांनी केली नाही, किंवा टिळकांना तसं करायला अवसर मिळाला नाही. परंतु आपल्याला तरी सुद्धा टिळकांच्या एकूण विवेचनावरून आपल्याला त्याची काही एक कल्पना करता येते. आणि गांधीजींनी मुळात खरं तर आपल्याला कल्पना आहे की जेव्हा त्यांचं पुस्तक प्रकाशित झालं हिंद स्वराज, त्या हिंद स्वराज्याची संपूर्ण मांडणी त्यांनी तिथपासूनच, म्हणजे गावाला बेस धरूनच केलेली आहे. कारण हा हिंदुस्थान नावाचा देश हजारो लाखो खेड्यांमध्ये वाटला गेलेला आहे. त्याला फार पुरातन काळचा इतिहास आहे. आणि सांगायचा मुद्दा कसा की त्या दरम्यान काही मंडळी होती अशी, जसं हेनरी मेन होता उदाहरणार्थ, पाश्चात्य अँथ्रोपॉलॉजिस्ट, सोशोलॉजिस्ट वगैरे वगैरे. त्यांनी सुद्धा काही प्रमाणामध्ये भारतामधल्या ग्रामव्यवस्थेचा गुणगौरव करायला सुरुवात केलेली होती. म्हणजे त्याच्याकडे कमीत कमी एका निपक्ष पद्धतीने पाहणं. आता तुम्हाला एक कल्पना आहे, म्हणजे हा मुद्दा नंतर येण्याच्या ऐवजी मी आत्ताच घेतो. तो मुद्दा नेमकं याच्या विरोधामध्ये आंबेडकर काही सांगू इच्छित होते, तेव्हा ते टाळून आपल्याला ही चर्चा नाही करता यायची. आंबेडकरांचं काय म्हणणं होतं त्या बाबतीमध्ये की ही ग्रामसंस्कृती वगैरे तुम्ही ज्याला म्हणता, ती सगळी आता कालबाह्य झालेली आहे. का तर संपूर्ण गावाची रचना ही जातीव्यवस्थेवरती आधारित आहे. आणि जोपर्यंत तुम्ही गाव सोडत नाही, म्हणजे हा त्यांच्या अनुयायांना सल्ला होता, जोपर्यंत तुम्ही गाव सोडून शहरात जात नाही तोपर्यंत तुम्हाला जातीव्यवस्थेतून बाहेर पडता येणार नाही. आणि हा खरं फार महत्वाचा मुद्दा आहे आंबेडकरांचा. त्याच्या उलट गांधीजी काय म्हणत होते की गाव हे स्वयंपूर्ण बनलं पाहिजे आणि गावाच्या गरजेच्या जास्तीत जास्त वस्तू या गावामध्येच निर्माण झाल्या पाहिजेत. म्हणजे आपण थोडा वेगळा विचार करूयात, एक अर्थशास्त्रीय चौकट समजा आपण त्याला लावली आपल्या सगळ्या विवेचनाला, तर आपल्याला असं दिसतं की आधुनिक समाज, नागरी समाज, त्याला तुम्ही काही नावं द्या, हा मुख्यत्वे करून शहरांच्या वरती आधारित आहे. मुळात सिव्हिल सोसायटी याच्यातला सिव्हिल याचा अर्थच हा होतो, जोपर्यंत शहरीकरण होत नाही तोपर्यंत सिव्हिल सोसायटी निर्माण होत नाही, असा तिकडचा संदेश आहे. गांधीजी नेमकं याच्या विरुद्ध सांगू इच्छित आहेत. किंबहुना गांधीजींनी स्पष्टपणे टीका केलेली आहे. या आधुनिकतेवर त्यांचा जो क्रिटिक आहे तो शहरावर सुद्धा आहे. त्याला आपण सभ्यता म्हणतो. म्हणजे तुम्हाला उदाहरण सांगतो, मला काय म्हणायचे कळेल. गांधीजींनी ज्या वेळेला पाश्चात्य कपड्यांचा त्याग केला आणि पूर्ववत काठेवाडी पद्धतीने ते कपडे त्यांनी घातले, ते विशिष्ट प्रकारचं मुंडाचं धोतर वगैरे वगैरे, ते घातल्यानंतर म्हणजे कदाचित अगोदरच्या काळात त्याने ते कधी घातलं असेल, पण मधल्या काळात ते पूर्णपणे पाश्चात्य पेहराव्यामध्ये वावरायचे. तर ते घातल्यानंतरची त्यांची प्रतिक्रिया अशी होती की आता मी खरा जेंटलमन दिसतो. म्हणजे त्यांनी एक लक्षात घ्या, ही जी ज्याला आपण आधुनिक सभ्यता म्हणतो ती पूर्णपणे, बऱ्याच अंशी म्हटलं तरी चालेल, पूर्णपणे म्हणायचं नसेल तर त्याच्याबद्दल ते अत्यंत क्रिटिकल म्हणतो तशा प्रकारचे होते. आपली संस्कृती, भारतीय संस्कृती एक अहिंसक संस्कृती आहे असं त्यांचं म्हणणं होतं. त्यामुळे आपल्याकडे जरी संघर्ष होत असतात, संघर्ष आपण टाळू नाही शकत, कॉन्फ्लिक्ट आर देअर, पण कॉन्फ्लिक्ट रिझोल्युशनचा जो मार्ग आहे तो आपला त्यांच्यापेक्षा चांगला आहे. आणि खरं तर त्यांना त्यांची जी सत्याग्रहाची कल्पना पुढे खूप त्यांनी विकसित केली, त्याला एक मोठं तात्विक अधिष्ठान दिलं. पण एरवी ती सुचली कुठल्या गोष्टीवरनं, तर घरात ज्या वेळेला एकत्र कुटुंब पद्धतीत किंवा अगदी साध्या घरात सुद्धा जेव्हा काही झगडे होतात तेव्हा एखादी व्यक्ती आबोळा धरते, काही करत नाही, हा तो आपला फार लहान स्तरावरचा अनुभव आहे. तर त्यांचं म्हणणं असं आहे की ते परिणामकारक ठरू शकतं आणि मग ते कसं व्यापक करायचं वगैरे वगैरे या पद्धतीने कदाचित त्यांनी तो विचार केला असेल. पण मला ते नाही आता सांगायचं किंवा अभिप्रेत नाही, ते मला मुख्य मुद्दा असा मांडायचा आता या घटकेला
की मुळात तुम्ही जेव्हा गांधीजींच्या संदर्भात विचार करता तेव्हा तुम्हाला हे सांगावं लागेल की तुम्ही खरोखर सगळे आंबेडकरांचा सोडा, आंबेडकर विरोध करत होते कारण त्याचं कारण जातीभेद होता, अस्पृश्यता होती. आणि एक तुम्ही पहा ना, म्हणजे परत मी त्याच मुद्द्यावरती येतो, बाकीच्या गोष्टी हळूहळू होतील, काय स्पष्ट व्हायच्या त्या होतील, की आपण खरोखर गाव हे एक युनिट धरलं तर हा परत तिथे एक मला सांगितलंच पाहिजे की ज्याला आपण जाती व्यवस्था म्हणतो ना, ती जाती व्यवस्था ही मुळातली अर्थव्यवस्था आहे. आणि आपल्याकडच्या बहुतेक लोकांनी त्यातल्या आयडिओलॉजिकल याच्यावरती भर दिला, मग ती कशी अमानुष आहे वगैरे वगैरे, आणि मग ती त्याच मूल्यात्मक पद्धतीने ती कशी घालवता येईल, मूल्य समीक्षेतून ती कशी घालवता येईल. अपील करायचं गांधींनी कदाचित कशाला केलं असेल, आणखीन कोणी कशाला, कोणी कायद्याला करेल, कोणी घटनेला करेल वगैरे वगैरे. पण याच्यातला बेसिक एक मुद्दा कुठे हरत होता माहिती का, म्हणजे हे खरं कम्युनिस्टांच्या आधी लक्षात यायला पाहिजे होतं, पण ते आलं नाही, कारण त्यांनी पूर्णपणे पाश्चात्य पद्धतीचाच इथे सगळा युरोपचाच इतिहास जणू काही इथे लागू करायचा. कारण मार्क्सला काही जातीव्यवस्थेचं आकलन पूर्णपणे व्हायचं काहीच कारण नव्हतं, त्याला त्याचा अनुभव नव्हता, त्याला त्याचा इतिहास माहित नव्हता. त्यानं जे टप्पे मांडले इतिहासाचे, अगदी आदिम समाजवादापासून मग कुठे गुलामगिरी झाले, नंतर कुठे मध्ययुगातल्या त्या सरंजामशाहीमध्ये आले, मग भांडवलशाही आणि मग कम्युनिझम. ही जी चौकट आहे त्या चौकटीत भारतातली अर्थव्यवस्था वगैरे बसत नाही, इतिहास बसत नाही. तरी त्यांनी प्रयत्न केला वेगळ्या पद्धतीने, आणि तो अर्थात त्याच्या अगोदर हेगेलने ते सूचित केलं होतं, ते राज्यव्यवस्थेच्या संदर्भामध्ये, त्या काय इशियाटिक डेस्पोटिझम वगैरे, तो जे काय म्हणा ओरिएंटल डेस्पोटिझम, तो डेस्पोटिझमचा मुद्दा बाजूला ठेवला. जेव्हा आपण आर्थिक मुद्द्यावरती येतो तेव्हा त्यांनी एशियाटिक मोड ऑफ प्रोडक्शन नावाची एक कल्पना मांडली. ती पुढे काही लोकांनी डेव्हलप केली जास्त करून, पण तरीही एशियाटिक मध्ये भारताचं परत वैशिष्ट्य वेगळं आहे. तिथली अर्थव्यवस्था ही, उत्पादन व्यवस्था ही जातीवरती आधारित आहे. मी असं का म्हणतोय लक्षात घ्या, ज्यांना आपण जाती म्हणतो त्या जाती समूहाला, प्रत्येक जाती समूहाचा एक ठरलेला व्यवसाय होता. तुम्हाला अमुक एक व्यवसाय नाही अशी जात दाखवता यायची नाही. म्हणजे जर तुम्हाला जाती व्यवस्था मोडायची असेल ना, तर तुम्हाला ती अर्थव्यवस्था मोडायला लागेल, लक्षात घ्या. दुसऱ्या प्रकारची पर्यायी व्यवस्था तुम्हाला तिथे आणावी लागेल, की जिथे काय असतील व्यवसाय उद्योग वगैरे ते परंपरेने चालत नाहीत, म्हणजे वंश परंपरेने चालत आलेले नाही, चालत नसतात. तेव्हा जोपर्यंत जाती व्यवस्था आणि अर्थव्यवस्था याच्यातली जी सांगड घातली गेली भारतामध्ये, तिला जात म्हणून नाव दिलं, जाती व्यवस्था असं नाव दिलं. जाती व्यवस्था ही नुसती जाती व्यवस्था नाही, ती मुळात अर्थव्यवस्था आहे. मग तिला राज्यसंस्थेने उचलून धरलेलं आहे, प्रोटेक्शन केलेलं आहे. म्हणजे पूर्वी तुम्हाला कल्पना असेल नसेल, त्याचा अर्थ आता आपल्या लक्षात येत नाही वाचलं तर, की प्रत्येक वर्णाचा माणूस त्या त्या वर्णाचं काम करतो, त्याच्या याच्यावरती देखरेख ठेवायची जबाबदारी राज्यावरती होती. आणि या सगळ्याला परत धार्मिक सँक्शन दिलं गेलं, त्यामुळे ही संस्था अधिक दृढ झाली, लक्षात घ्या. मग आता तुम्ही गावाचा जर विचार करायला लागला तर तुम्हाला पहिल्यांदा हा विचार करावा लागेल की तुम्हाला खरोखर ग्रामस्वराज्य उभारायचे किंवा जे जे काय करायचे ते करा, पण मग जे परंपरेने, म्हणजे मी आत्ताचा खूप फरक पडलेला आहे, मी टिळक गांधींच्या काळात त्या संदर्भात बोलतोय. मला तुम्ही सांगा की तुम्ही आता जे परंपरेगत चालत आलेले व्यवसाय आहेत, म्हणजे 12 बलुतेदार आहेत समजा, त्यातला एखादा दुसरा पूर्णपणे अस्पृश्य असू शकतो, त्याला त्याच्या व्यवसायाच्या ऐवजी दुसरा जर व्यवसाय दिला तरच तो त्याचं कुटुंब आणि ती व्यवस्था पुढे चालू शकेल. तुम्ही जर असं म्हणायला लागला की ते काय आम्ही देऊ शकत नाही आणि आम्हाला जातीभेद मोडायचे, जातीभेद समजा मोडतील तरी पण तो होता तिथेच राहील ना. त्यामुळं पर्यायी जोपर्यंत उत्पादन व्यवस्था अर्थव्यवस्था येत नाही तोपर्यंत ही व्यवस्था, जाती व्यवस्था मोडणं शक्य नव्हतं, अशी खरी वस्तुस्थिती होती. आणि म्हणून ते आंबेडकरांच्या लक्षात आलं ना. तुमच्याकडं उदाहरणार्थ महार वतन आहे आणि तुम्ही गावकीची कामं करतात, अस्पृश्य समाजातला एखादा माणूस समजा, गावात त्याला दुसरं काय मिळणार आहे, म्हणून त्यांनी गाव सोडायचं आणि त्यांनी शहरात जायचं. आणि शहरात वेगळ्या प्रकारची अर्थव्यवस्था आहे, वेगळे उद्योगधंदे आहेत, तिथे नोकरी आहे, त्या नोकरीचा संबंध तुमच्या
जन्माच्या जातीशी नाहीये. आणि मग तिथे तो माणूस जाऊ शकतो, तिथे तो सेटल होऊ शकतो आणि अशा प्रकारे तो मुद्दा येतो. आणि गाव हे गावातलं मुख्य उत्पादनाचं साधन हे शेती आहे. मुख्य उत्पादनाचं साधन हे शेती आहे. शेती हा शेतकरी करतो, मग तो कुठल्या जातीचा असेल असू शकेल. आणि मग त्याच्या अनुषंगाने त्याला मदत करणारे काही व्यवसाय आहेत उत्पादनाचे आणि सेवेचे, त्याला व्यवसाय म्हणून आपण पण आहेत. आणि त्याच्या आधारावरती ती संपूर्ण व्यवस्था टिकलेली आहे. मग तुम्हाला ग्रामव्यवस्था आणि ग्रामस्वराज्य करायचं असेल तर या व्यवस्थेमध्ये अग्रमूल बदल घडवायला पाहिजे. आता गांधीजी ते कसं करू इच्छितात हे तुम्हाला सांगतो, की ते विनोबा पुढे आणखीन याच्यामध्ये गेले. विनोबांनी ते पुढे कसं नेलं बघा, की भूदानामध्ये हा एक अभिप्रेत होता की बरेचसे अस्पृश्य हे भूमिहीनच होते, किंवा असलीच काही जमीन थोडीशी पारंपरिक वतनाची त्या विशिष्ट प्रकारची सेवा पुरवल्याबद्दल, म्हणजे हडकी आढावळा उदाहरणार्थ असेल, ती अत्यंत निकृष्ट असायची आणि त्याच्यातनं काही फार उत्पन्न येईल अशातला भाग नसायचा. ते जर येत असतं तर ही मंडळी या भांगडीत पडलीच नसती, गावाच्या सेवेमध्ये आलीच नसती. तर मग त्या अतिरिक्त जमीन जर तुम्ही घेतली आणि ती जर समजा दान केली विनोबांच्या म्हणण्याप्रमाणे, तर कदाचित ती विषमता गावाच्या पातळीवरची दूर व्हायची शक्यता निर्माण होईल. हे थेट आर्थिक झालं. दुसरा मुद्दा कुठे येतो मग, की आपण ज्या व्यवसायांना अस्वच्छतेचे वगैरे वगैरे मानतो, म्हणून तुच्छ मानतो आणि म्हणून ते करणाऱ्या लोकांना किंवा तशा प्रकारच्या सेवा पुरवणाऱ्या लोकांना बाजूला ठेवतो, अस्पृश्य मानतो, ते सुद्धा स्पृश्यांनी केले पाहिजेत. म्हणजे मग ती जी दुराव्याची भावना आहे की या कामामुळं त्यांना आम्ही बाजूला टाकलेले आहे, ती दूर होईल. आणि मग त्या पद्धतीने महात्माजींनी त्या सगळ्या त्यांच्या शिष्यांना स्वच्छतेची कामं करायला सांगितली. म्हणजे उदाहरणार्थ आपले आप्पा पटवर्धन होते, त्यांना टॅनिंग करायला सांगितलं. मग त्यांनी कोकणामध्ये ते केलं, उद्योग केला. म्हणजे काय करायचं, की मेलेलं जनावर सोलायचं विशिष्ट पद्धतीने, अत्यंत कौशल्यानं, की ज्याच्या चामड्याचा उपयोग होऊ शकेल नंतर, ते कातडं कमवायचं. आता हा जो व्यवसाय आहे तो कदाचित मानला जात असेल अस्वच्छतेचा, आणि म्हणून कदाचित तो करणाऱ्या लोकांना बाजूला ठेवला असेल अस्पृश्य म्हणून. आता ज्या वेळेला आप्पा हे करायला लागले, किंवा आप्पा ते शिकलं पाहिजे ना, आप्पा यांच्याकडे गेले की आम्हाला शिकवा, तर ते म्हणले तुम्ही जर हे करायला लागलं तर आमचं काय होणार, आमच्या उदरनिर्वाहाचं हे एकमेव साधन आहे. हा मुद्दा आला तिथे. तरी आप्पा शिकले आणि आपण व्यवसाय सुरू केल्यानंतर त्यांना विरोध झाला लोकांचा. म्हणजे तुम्ही ज्या वेळेला त्यांचे व्यवसाय सद्भावनेने जरी करायला गेलात तरी त्याला सबस्टिट्यूट तुमच्याकडे काय आहे. त्यामुळे आपण ग्रामस्वराज्य वगैरे खूप अतिशय चांगली कल्पना आहे, आदर्श कल्पना आहे निश्चितपणे. मग यांनी विचार केला गांधींनी, मग विनोबांनी पुढे नेलं ते थोडंफार. मधल्या काळात मागे पडलं होतं. परत राजीव गांधींनी एक काहीतरी पंचायत राज परत पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न केला. पण तरी देखील आपण पुढे कुठे येतो, तिथे याच मुद्द्यावरती येतो की तिथे मागासवर्गीयांना ग्रामपंचायतीमध्ये आपण जागा ठेवतो, राखीव जागा ठेवतो. म्हणजे अजूनही आपण हे दुष्टचक्र भेदू शकलेलो नाही. मग आता मुद्दा आपल्याला असा आहे की तुम्हाला जर खरोखर ग्रामराज्य स्वराज्याने आता ज्या पद्धतीने प्रचंड प्रमाणात 90च्या नंतर मग सगळं बदलते विश्व, त्या पद्धतीने जर विचार केला तर हे अत्यंत अवघड आहे. त्यासाठी गांधी विनोबांच्या खूप पुढे जाणारा प्रतिभावंत माणूस पाहिजे. हे त्यांच्या त्यावेळेचे कन्सेप्ट जसे तसे यांत्रिकपणे आणणारे माणसं, मग ती कितीही क्लेश सहन करणारे असोत किंवा निष्ठावान असोत, हे होणार नाही, लक्षात घ्या. तर हे आधी आपण पहिल्यांदा आपण गांधी विनोबांची समजून घेतली पाहिजे आणि मग आपण टिळकांच्याकडे गेलं पाहिजे. कारण टिळकांच्या ह्याच्यात ती मांडणी अजिबात नाहीये, मी तुम्हाला सांगतो. मग ते स्वराज्य कसलं आहे, कुठे आहे, ते आपण नंतर पाहू. तर मला आता एवढंच मांडायचंय, ते मी मांडलं. आता मोहनजींचा काय प्रतिसाद येतो याच्यावरनं मला पुढे काय सुचतं बघ. सर्वांना जय जगत. फर्ग्युसन कॉलेज आणि आमचे तरुण मित्र यांनी हे जे आयोजन केलेलं आहे स्वराज्य दिवसाच्या निमित्ताने, त्याकरता त्यांचंही अभिनंदन. मोरे सरांचं विशेष अभिनंदन की त्यांनी एक चांगल्या प्रकारे सुरुवात करून मुद्दा पुढे नेण्याकरता मला संधी दिलेली आहे. हा स्वराज्य हा शब्द किंवा इतर शब्द कुठलेही हे विकसनशील असतात असं मी मानतो.
आणि तो शब्द भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये यायलाही बराच काळ लागला आणि तेव्हापासून तो विकसित होत चाललेला आहे असं माझी त्याच्यावरचं निरीक्षण आहे. टिळकांनी जेव्हा हे स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच अशा प्रकारची घोषणा दिली, त्यावेळेला या देशातनं इंग्रजांचं जे राज्य आहे ते जावं आणि आपलं राज्य यावं, या अर्थाने स्वराज्य ही गोष्ट खूप क्रांतिकारी गोष्ट होती त्यावेळेला. कारण ती स्वराज्याची कल्पना सुद्धा मनात येणं हे म्हणजे गुन्हा आहे अशा प्रकारचं वातावरण त्यावेळेला होतं. आणि सर्वसामान्यांमध्ये हा आपला हक्क आहे म्हणून एक जागृती निर्माण करणारी अशी ती घोषणा त्यावेळेला फार क्रांतिकारी ठरली. त्यामुळे तो काळ आणि त्यावेळेची परिस्थितीमधनं त्या गोष्टींचं आकलन आपण करायला पाहिजे. गांधींनी त्याला आणखी विकसित केलं आणि हिंद स्वराज्य हे पुस्तक त्यांचं विचारांचं साररूप अशा प्रकारचं पुस्तक आहे, त्याचा उल्लेख मोरे सरांनी केला. तर ही गोष्ट मांडत असताना त्याच्यामध्ये दोन गोष्टी मला प्रकर्षाने स्वराज्याच्या स्पष्टते करतात. कारण हिंद स्वराज्य हे थोडं नकारात्मक लिहिलेलं पुस्तक आहे. स्वराज्य हा शब्द जरी असला त्याच्यामध्ये, तरी हे जी आधुनिक सभ्यता येते की ज्याचं आपल्याला फार आकर्षण आहे आणि ते अजूनही ते ओसरलेलं नाही, ते कसं संकट आहे हे एखादा माणूस त्याला समजलंय की हे संकट आहे आणि तो दुसऱ्याला त्या संकटाची जाणीव करून देण्याकरता ज्या पोटतिडकीने पहिले तू हे लक्षात घे असं आग्रहपूर्वक मांडतो, तशा प्रकारचं ते लिखाण आहे. त्यामुळे स्वराज्य म्हणजे काय नाही हे जास्त सांगण्याचा प्रयत्न त्या पुस्तकात आहे. पुढे स्वराज्य म्हणजे काय, त्याचं शास्त्र काय, हे त्यांचे योग्य पुढे विचार नेणारे शिष्य विनोबांनी ते काम केलेलं आहे स्वराज्य शास्त्र या पुस्तकात. इंग्रज इतक्या दुरून आले, ते फार काही मोठ्या संख्येने आपल्या देशाच्या तुलनेत नव्हते आणि तरी ते इतके वर्ष आपल्यावर कसे राज्य करू शकले, आपण गुलाम का झालो आणि इतके वर्ष गुलाम का राहिलो, असा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा फार एक वेगळा मुद्दा ते त्यावेळेच्या समकालीनांच्या तुलनेमध्ये मांडतात. आणि तो मुद्दा असा आहे की सर्वजण असं समजत होते की ते फार पराक्रमी आहेत, शूर आहेत, त्यांच्याकडे खूप संपत्ती आहे, आधुनिक शस्त्र आहेत, कूटनीती आहे आणि या सगळ्यांच्यामुळे त्यांनी आपल्यावरती विजय प्राप्त केला आणि ते टिकून आहे. गांधी म्हणतात की ह्या सगळ्या गोष्टींशी मी सहमत नाही, कारण हे खरं नाहीये. या कोणत्याच गोष्टीत आपण काही त्यांच्यापेक्षा कमी नाही आहोत. मग हे कसं झालं, तर ते म्हणतात की आपण त्यांना त्यांची जी संपत्ती आहे, चांदी आहे, त्यांचा जो पैसा आहे, त्याच्या मोहात पडलो आणि आपल्या आपसातल्या ज्या भांडणांकरता त्यांच्या जी शस्त्र त्यांनी आपल्यावर राज्य करण्याकरता पहिले आणलीच नव्हती. ईस्ट इंडिया कंपनीची सुरुवात आणि त्याच्या संरक्षणाकरता शस्त्र होती, पण आपणच ती शस्त्र आपल्या भांडणांकरता वापरण्यासाठी त्यांना बोलवून इथे आणलं आणि रेड कार्पेट टाकून त्यांना स्वागत करत इथे ठेवलं, म्हणून ते इथे आहे. ही गोष्ट फार वेगळी अशी गोष्ट आहे. कारण गुलामीचं जे मूळ आहे ते मूळच दुसरा कोणीतरी कारण आहे आणि दुसरा कोणीतरी काही करेल ह्याच्यामध्ये आहे. आणि त्याच्यामुळेच आजही कुठल्याही प्रकारची वाईट परिस्थिती असेल किंवा अन्याय असेल किंवा शोषण ज्याचा आपण निषेध करतो किंवा ती बदलली पाहिजे परिस्थिती व्यवस्था असं म्हणतो, तेव्हा बहुतेकदा माणसांचा कल असा असतो की त्याला कारणीभूत सगळे दुसरे आहेत कोणीतरी आणि कोणीतरी दुसऱ्यांनी ते बदलावं. मग त्याच्यामध्ये जी सरकार आहे आणि त्या सरकारमध्येही जी सांसदीय लोकशाहीची व्यवस्था आहे ती नव्याने एक आशावादी दृष्टिकोन म्हणून समोर येतो आणि लोक सगळ्या प्रकारच्या अपेक्षा त्या सांसदीय लोकशाहीकडनं करायला लागतात आणि ती सोयीची वाटते. मग हा पक्ष नाही तर तो दुसरा पक्ष करेल, दुसरा पक्ष नाही तर तिसरा पक्ष करेल, पण त्याच्यातनंच काहीतरी मार्ग निघेल असं वाटतं. आणि दुसरीकडे आपल्या सगळ्या धार्मिक सांस्कृतिक वारशामध्ये अवतार ही कल्पना आहे की कोणीतरी अवतार येईल आणि तो सगळ्या संकटातनं आपल्याला मुक्त करेल. ह्या दोन गोष्टींमधनं खरं गुलामीचं मूळ आणि स्वराज्याचं जे दूर असणं आहे ते आहे, हे गांधी फार स्पष्टपणे मांडतात.
आणि मग ती लढाई जी आहे ती लोकांच्या हातात आणून ठेवतात की जी गोष्ट तुमच्यामुळे घडते आहे चुकीची तिला तुम्हीच बदलू शकता. जी दुसऱ्यामुळे घडते ती आपण नाही बदलू शकत. आपण जास्तीत जास्त रडू शकतो, ओरडू शकतो, त्यांना विनंती करू शकतो, दया आणि भीक मागू शकतो की तुम्ही कृपा करा आणि हे बदला. पण जी गोष्ट करण्याकरता जी चुकीची व्यवस्था आहे तिच्याकरता तुम्हीच कारणीभूत आहात असं जर असेल तर दुसरा नाही बदलू शकत. मग ते तुम्हीच बदलू शकता हे जे त्यांचं सांगणं आहे ते फार स्वराज्याची मूळ गोष्ट ते सांगत असतात. दुसरी गोष्ट त्याच पुस्तकामध्ये पुढे आहे की भाई कायदे जर आहेत सरकारने केलेले आणि ते कायदे म्हणतात आणि मला तर पटत नसेल तरी ते मानावे का मी हा मुद्दा असताना फार स्पष्ट शब्द वापरतात. ते म्हणतात किंवा सरकार म्हणेल की तुम्हाला नागडे होऊन नाचा तर तुम्ही नाचाल का. मला काय बरोबर वाटतं मग सरकारचा कायदा त्याच्या विरोधात असेल तर मला ते मान्य न करणं हेच माझं कर्तव्य आहे. आणि त्याच्याकरता मला जेलमध्ये जायचं असेल तर ते मी जेलमध्ये जायची तयारी ठेवली पाहिजे. पण मला न पटणारा कायदा मी मानतो असं करता कामा नये. दुसरं त्याच्यामधलं महत्वाचं असं प्रतिपादन त्यांचं आहे की ही जी आज आपल्याला सांसदीय लोकशाही जी अजूनही आपल्याला त्याच्यातनं मार्ग निघेल असं वाटतं ते 1909 साली हा माणूस इंग्लंडमधनं परत येत असताना असं लिहितो की इंग्लंडमधली जी सांसदीय लोकशाहीची व्यवस्था आहे जिला लोकशाहीची जननी असं म्हणतात लोक ती मी फार जवळून बघून येतोय. आणि आपला देश स्वतंत्र झाला तर अशा प्रकारची व्यवस्था आपल्या कामाची नाही या निष्कर्षाला मी आलेलो आहे. आणि त्याची कारण सांगत असताना दोन फार कडक शब्द ते वापरतात की ही संसदीय लोकशाहीची जी सत्ता आहे ती लोकांच्या हातात राहतच नाही. ती धनदांडगे जे मंत्री असतात त्यांच्याच हातात राहते म्हणून ती वेश्येसारखी आहे. आज हा मंत्री ताकदवर आहे म्हणून ती त्याच्या हातात, दुसरा मंत्री ताकदवर झाला तर त्याच्या, हा पक्ष बदलला तर त्याच्या हातात. दुसरं ते वेश्या आणि बांध हे फार कडक शब्द वापरतात ज्याच्यावरती अनेक महिला त्यांच्या मित्रांनी आक्षेपही घेतला. पण ते म्हणाले की भाई ह्याच्यातला मूळ अर्थ माझा महिलांचा अपमान करणं असं नाही तर ते चफकल अशा प्रकारचे शब्द आहेत ते व्यक्त करण्याकरता. दुसरं ते म्हणतात वांज आहे कारण मूलभूत समस्या ते याच्यातनं कोणतीही सोडवू शकत नाही अशा प्रकारची त्यांची ताकद आहे. जशी आहे तशीच परिस्थिती ठेवणं आणि ढकलत नेणं एवढंच ते काम करतात की ज्याचा आज अनुभव आपल्याला स्वतःला 75 वर्ष या स्वातंत्र्याची झालेली असताना येतो आहे. म्हणजे किती योग्य प्रकारचं त्यांच्या समोर दर्शन त्यांना ते झालं होतं. आणि म्हणूनच ती पोटतिडीक होती की असं सगळं मला जे दिसतंय ते माझ्या बांधवांना, माझ्या देश बांधवांना मी कसं सांगू, कसं समजून. पण त्याच्यानंतरचा त्यांचा सगळा काळ निराशेचा आहे. वारंवार त्यांना ते लिहावं लागलेलं आहे की देश अजून याच्याकरता तयार नाही. आणि म्हणूनच काँग्रेसशी त्यांचे जे मतभेद पुढे होत गेले, जशी जशी सत्ता जवळ येण्याची वेळ येत गेली आणि ती सत्ता आपल्या देशवासियांच्या हातात येऊ शकते असं दिसायला लागलं, तसं तसं गांधींच्या मूळ विचारापासून काँग्रेस दूर व्हायला लागली. आणि शेवटी तर काय झालं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण गांधी शेवटपर्यंत म्हणत राहिले की जी मूळ मांडणी करायची त्याच्याबद्दलची ती मी हिंद स्वराज्यामध्ये केली होती. पण आपल्याला समजायला अडचण होते कारण ते कुठंच मग खरं स्वराज्य म्हणजे काय, त्याचं शास्त्र कसं हे काही सांगत नाहीत त्याच्यात. 1942 साली मग विनोबांनी नागपूर जेलमध्ये जेव्हा पहिल्यांदा स्वराज्य शास्त्र सांगितलं आणि ते बियाणीजींनी लिहून घेतलं तेव्हा प्रत्यक्ष कागदावरती आलं. पण विनोबा सुद्धा त्याच्यात लिहितात की हे असं स्वराज्य यायचं असेल की ज्याच्यामध्ये ते राज्यशास्त्रीय दृष्ट्या सगळा ओहापोह करतात की किती प्रकारची राज्य व्यवस्था असू शकते. तर एकायतन पासून सर्वायतन पर्यंत अनेक प्रकारचे शक्यता ते मांडतात. आणि मग सगळ्यात चांगली व्यवस्था कोणती तर जी सर्वायतन असेल की सर्व लोकांना वाटेल की हे राज्य आपलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण पूर्णपणे सहभागी होऊ शकतो. तर त्याचं मूळ सूत्र कुठे आहे तर ही निर्णय घेण्याची जी रीत आहे त्याच्यात आहे. आज जगातही सगळ्या ठिकाणी मान्य गोष्ट आहे की बहुमताने घेतलेला निर्णय बरोबर आहे आणि तो योग्य आहे, न्याय्य आहे, समतेचा विचार असणारा आहे. आणि त्यालाच नेमकं ते हात घालतात की इथेच मेख आहे.
कारण तुम्ही जर समतेचा विचार करत असाल तर प्रत्येकाचा जन्मसिद्ध हक्क आहे निर्णय प्रक्रियेत सहभागी होण्याचा. तसाच मी त्याला जोडतो की प्रत्येकाचा सारखा आदर आहे हे त्याच्यामध्ये गृहीत आहे. आणि निर्णय प्रक्रियेमध्ये ही समता आणि हा आदर सांभाळायचा तर बहुमताने निर्णय घेणं इथेच तो पूर्णपणे नाकारला जातो. अल्पसंख्याकाला नाकारणं, तुमचं विचार सुद्धा ऐकून घेण्याची गरज नाही किंवा ते विचारात घेण्याची गरज नाही. आम्ही बहुसंख्यांनी हे ठरवलंय म्हणून ते बरोबर आहे आणि ते तुम्ही मानलंच पाहिजे म्हणून त्यांच्यावर लादणं किंवा ते बरोबर आहे अशा प्रकारे तुम्ही स्वतःवर लादून घेणं, अशा प्रकारची व्यवस्था निर्माण करणं ही फार हिंसक गोष्ट आहे. आणि अशा प्रकारे हिंसेवर आधारित असलेल्या व्यवस्थेकडून अहिंसेकडे जाण्याचा मार्ग निघेल आणि अहिंसक व्यवस्था बनेल अशी अपेक्षा करणं चुकीचं आहे. कारण जे बी पेराल तेच उगवणार आहे. तर ही जी मूळ गोष्ट मांडणीतली आहे तिच्यावरती आदर्श गोष्ट आहे, ही मला विचारांनी सुचलेली आहे असं कुठं मी काही पाहिलेलं नाही. आणि गांधी आणि सर्वोदय विचारवाल्यांनी गांधी आणि सर्वोदयातला क्रांतिकारक भाग खूप ताकदीने पुढे नेण्यामध्ये कुठेतरी हे आम्ही लोक कमी पडलेलो आहोत हे आपल्याला मान्य करायला पाहिजे. तर ती दुसरं ते सत्तेचा मोह असणं की ही जी केंद्रित सत्ता आहे, प्रातिनिधिक सत्ता आहे, तिच्या ती ताकद आहे आणि तिच्याने काहीतरी होईल. जसं हिंसेचा मोह आहे, वारंवार हिंसेच्या ताकदीने ही समता आणता येईल, क्रांती होईल, अशा प्रकारचं आकर्षण जबरदस्त राहिलेलं आहे. आणि अनुभव हा उलटा आहे त्याच्यापेक्षा. तर त्याच्यातनं बाहेर पडून जर यायचं तर मग सर्वायतन किंवा आजच्या भाषेमध्ये जर बोलायचं हा विचार पुढे घेऊन जाण्याकरता तर जगातनं दोन शब्द समोर येतात. त्यामुळे आता आपण टिळक, गांधी, विनोबा, जयप्रकाश हे सगळ्यांना थोडंसं मागे ठेवू, कारण जगायचं आपल्याला आहे. आणि गांधी काय म्हणतात किंवा विनोबा काय म्हणतात ते मी करणं हे माझं कर्तव्य नाहीये. त्याच्यामुळे मला विचार करायला मदत होते. त्यामुळे जगातल्या सगळ्या विचारवंतांकडनं मी ही मदत घेईन. मग मार्क्सकडनंही घेईन, आंबेडकरांकडनंही घेईन, फुल्यांकडनंही घेईन, आणखी कोणी असतील सगळ्यांकडनं घेईन. पण माझ्या जगण्याचा प्रश्न असेल तर गांधी म्हणतात तसं मी जर कारणीभूत आहे तर मला विचार करून माझ्या विवेकाच्या आधारे ठरवायला पाहिजे की काय करणं बरोबर आहे, मला काय करायला पाहिजे हे मी ठरवता आलं पाहिजे आणि मी ठरवीन. हे माझं स्वराज्य आहे, माझं माझ्यावरती राज्य. तर हे स्वराज्याची सुरुवात माझ्यापासून आहे. पण मी जसं मला हा हक्क आहे मला काय करायचं ते ठरवण्याचा किंवा निवडण्याचा, तसा प्रत्येकाचा आहे. म्हणून आम्ही काय करायचं, जिथे गावामध्ये आम्ही राहतो किंवा शहरामध्ये मोहल्ल्यामध्ये राहत असो, मोरे सरांनी फार योग्य प्रकारे बोट ठेवलेलं आहे या ज्या गांधी, विनोबा आणि सर्वोदय लोकांच्या जो एक मोठा कमीपणा आहे त्याच्यावरती. हा जो ग्राम स्वराज्य हा शब्द आहे, त्या ग्रामचा अर्थ हे सगळेजण असं मानत आले की खेडे हा त्याचा अर्थ आहे. त्यावेळेला खेड्यांमध्ये लोक जास्त राहत होते म्हणून त्या परिस्थितीमध्ये त्याचा विचार करून काही कृती कशी करावी ह्याचा विचार त्यांनी केला होता. पण आज जर शहरांमध्ये ही लोकसंख्या जास्त वाढत असेल आणि लोक शहरांमध्ये येऊन राहिलेले असतील तर काय स्वराज्य हा विषय फक्त खेड्यातल्या लोकांचा आहे? स्वराज्य हा जगातल्या प्रत्येक मानवी प्राण्याचा विषय आहे. आणि माणूस म्हणून त्याला जगायचं असेल तर हे स्वराज्य हा त्याचा जन्मसिद्ध हक्क आहे. ही गोष्ट आज सुद्धा तितकीच महत्वाची अशी आहे. मग हे स्वराज्य मी जिथे राहतो, मग ते शहर असेल, औद्योगिक वसाहत असेल किंवा IT सेल असलेला एखादा कॉलनी असेल, हाऊसिंग सोसायटी असेल, प्रत्येक आणि जीवनाच्या प्रत्येक अंगात मला ते स्वराज्य पाहिजे. मोरे सरांनी आणखी एका गोष्टीकडे लक्ष वेधलं की आंबेडकर यांची त्यावेळची मांडणी ही फार पूरक आहे आणि गांधी ते फार आत्मसात करत गेलेले आहेत असं दिसतं. सुरुवातीच्या काळात त्यांचं जरी मांडणीमध्ये थोडंसं जाती व्यवस्था, अस्पृश्यता ही नको, परंतु वर्णव्यवस्था ही काहीतरी एक वेगळी अशा प्रकारची परंपरेतून आलेली व्यवस्था आहे की जी जाती व्यवस्थेच्या विरोधी आहे किंवा तिच्याशी जाती व्यवस्थेचा संबंध नाही असं त्यांना वाटत होतं. ते त्यांनी बदललं. आणि गांधी आणि आंबेडकर हे शेवटच्या काळामध्ये जाती व्यवस्था ही सुधारण्याची व्यवस्था नाही आहे, तिचा अंतच केला पाहिजे या विचारावरती आलेले दिसतात दोघे जण.
आणि प्रत्यक्ष कृतीमध्ये पुन्हा गांधींचं वैशिष्ट्य असं आहे की जो विचार आणि कृती याच्यात भेद नाहीये. कारण त्यांना देश स्वतंत्र झाला तेव्हा मोहम्मद अली जिन्ना सारखं या देशाचे गव्हर्नर किंवा राष्ट्रपती किंवा प्रधानमंत्री जरी व्हायचं असतं तरी कोणी अडवणारा नव्हता. पण तो माणूस त्याच्यापेक्षा फार पहिलेपासून म्हणत होता की हे इंग्रज गेले आणि त्यांच्यासारखीच व्यवस्था आपण स्वीकारली तर वाघ नको, पण वाघाचा स्वभाव आपल्याला पाहिजे, अशा प्रकारची गोष्ट आहे. ते आपल्या कामाची नाही. आणि शेवटच्या काळामध्ये त्यांचं जे अंतिम त्यांचं जे विल आहे ते तर फार महत्वपूर्ण आहे. एक दिवस आधी लिहिलेलं की मृत्यूपत्र ज्याला आपण म्हणतो, आणि त्याच्यामध्ये जे त्यांनी म्हटलेलं आहे की कशा प्रकारची व्यवस्था असावी. ही जी काँग्रेस आहे ते स्वातंत्र्य मिळवणाऱ्या संघटनेचं एक साधन होतं. ती स्वातंत्र्याची संघटना होती. ती निवडणूक लढवून सत्ता हातात घेण्याची संघटना नव्हती. तर आता जर देश स्वतंत्र होत असेल तर हा पक्ष म्हणून त्यांनी विसर्जित केला पाहिजे. आणि जे सगळे प्रमुख पुढारी आहेत त्यांनी लोकसेवक संघ बनवून लोकांपर्यंत जाऊन काम करायला पाहिजे आणि सेवा करणारी अशी सगळ्यात मोठी संस्था बनली पाहिजे देशातली. एक फार वेगळी व्हिजन होती. व्हाईसराय भवनचं रूपांतर दवाखान्यात हॉस्पिटलमध्ये झालं पाहिजे. या कल्पनाच वेगळ्या आहेत की ज्याचा विचार सुद्धा व्यवस्थेच्या बाबतीत करत असताना लोक आजही करायला त्यांना त्रास होतो. पण ह्याच्यामधला विचारवंत आणि कार्यकर्त्यांमधली एक अडचण जी गांधी आणि सर्वोदयांच्या बाबतीतही आहे की छान विचार आहे, आदर्शवादी विचार आहे, पण हे युटोपिया आहे, शक्य नाही, अशा प्रकारे मानून मग प्रत्यक्ष जिथे ज्या व्यवस्था आहे त्याच्यामध्येच काहीतरी धडपड करणं असा प्रयत्न जो आहे तो थोडासा त्या माणसासारखा आहे की ज्याची अंगठी हरवली आहे आणि तो शोधतोय एका लॅम्प पोस्टच्या खाली, आणि दुसरा माणूस येऊन म्हणतो की हा इथं तू अंगठी शोधतोय तुझी, मी मदत करू का तुला. तो म्हणतो हो पहा ना मला सापडतच नाही. तो पहिला प्रश्न विचारतो की बा ही अंगठी नेमकी हरवली कुठं, पडली कुठं तुझी, हे आठवतं का तुला. तर तो बोट दाखवतो की त्या तिकडे दूर जिकडे अंधार आहे तिकडे पडलेली आहे. मग इथे का शोधतोय तू, तर इथे हा प्रकाश आहे लॅम्प पोस्टचा म्हणून मी शोधतोय, असं म्हणण्यासारखं आपलं झालेलं आहे का, हे आपल्याला विचार करायला पाहिजे. आणि मला जेव्हा मी काम करायला सुरुवात केली तेव्हा हाच प्रश्न होता की हे सर्व सहमतीने निर्णय घेणं हे खरोखर शक्य आहे का, हे आपण तपासून बघितलं पाहिजे. मग आपली रीत ठरेल काम करण्याची. लोकांसोबत लोकशक्ती जागृत करणं, समता आणि अहिंसेवर आधारित समाज रचना निर्माण करण्याची सुरुवात करणं, हे सगळं करायचं असेल तर ह्याचा शोध घ्यावा लागेल. आणि मग त्या शोधातनं मला मेंढालेखा गडचिरोली जिल्ह्यातलं एक लहानसं गाव मिळालं. ते आज योगायोगाने ते सगळे आदिवासी आहेत, पण मी नंतर तपासून बघितलं की हे आदिवासी असण्याशी काही संबंध नाही आहे त्यांचा सर्वसहमतीच्या निर्णयाचा. ती माणसं आहेत आणि माणसांमधली जी विचाराची प्रक्रिया आहे त्यांची स्वतःची विवेकाची, त्याच्यातनं ते ह्या निष्कर्षापर्यंत पोहोचले. त्याला काही त्यांच्या परंपरांचा आधार मिळाला की सर्वसहमतीने निर्णय घेणं हेच योग्य आहे. पण ह्याच्यामध्ये त्यांनी सर्व पुरुष मंडळीच फक्त सर्वसहमतीने निर्णय घेणारच्या जागी एकत्रित बसणार ही परंपरेतली गोष्ट पकडून सर्वसहमती केली, तिच्यातनही ताकद आली नाही. मग एका प्रक्रियेमध्ये जंगलावरचा हक्क मिळवण्याकरता महिलांचा सहभाग आवश्यक आहे म्हणून पुरुष मंडळी जेव्हा महिलांकडे गेली आणि महिलांना निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेऊन खऱ्या अर्थाने एक महिला सुद्धा जर सहमत नसेल तर तिच्याकरता थांबायचं, निर्णय घेऊन काम करायचं नाही, तिला रागवायचं नाही, तिच्यावर दबाव आणायचा नाही, तिला प्रलोभन द्यायचं नाही, तर तिचं म्हणणंही बरोबर असू शकतंय असं समजून थांबायचं, असं जेव्हा स्वतः विचाराने ठरवलं तेव्हा ती लोकशक्ती प्रगट होताना कशी असते याचं दर्शन मला झालं. की लोक आपली सत्ता जी त्यांची जन्मानी आहे, जी टिळकांनी म्हटलं होतं की हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे, ते लोक हातात घेतात कसं आणि टिकवून कसं ठेवतात, ह्याचं दर्शन मला खरं तिथं झालं. आणि दुसरं दर्शन झालं की हिंसा शक्ती ही खरी शक्ती नाही, अहिंसेचा अभावामुळे ती ताकदवर बनते आणि ती भय निर्माण करते, आतंक निर्माण करते आणि त्याला आपण ताकद समजतो. अहिंसेची खरी ताकद काय आहे हे ह्याचा प्रयोग जिथे तीव्र हिंसा आहे त्याच्या समोर करण्याची गोष्ट या समाजाकडनं मला शिकायला मिळाली. आणि समता आणि अहिंसेच्या वाटचालीमध्ये मला असं दिसतं की हे जे दोन गोष्टी मेंढालेखा गाव समाजाने शिकवलेल्या आहेत
आणि त्यांच्यापासून माणूस म्हणून ह्या ज्या बीजरूपाने प्रत्येकामध्ये जगातल्या, मग तो ग्रामीण भागात राहणारा व्यक्ती असो की शहरी भागातले लोक असो, त्यांच्यामध्ये ह्या बीजरूप शक्ती आहेत आणि त्या समजून घेऊन शक्ती म्हणून त्याचा विचार करून आपण एक व्यवस्था बदलाचा प्रयत्न लोकांच्या स्वतःच्या हातात येतो आणि तो करतो, तेव्हा कसं प्रत्यक्ष ते घडायला लागतं ह्याचं एक मोठं उदाहरण किंवा ह्याच्याबद्दलचं की हा युटोपिया नाही, हे शक्य आहे, अशा प्रकारची गोष्ट घडलेली आहे. ती घेऊन आजच्या परिस्थितीमध्ये समता आणि अहिंसा ह्या त्या दोन शब्द समोर आलेले आहेत की यांच्या आधारे आपल्याला मार्ग शोधावा लागेल. तर ते त्या ठिकाणी मी ही स्वराज्याची गोष्ट मोरे सरांनी जी आणून पोहोचवली त्याच्या पुढे नेऊन ही आम्ही दोघांनी ह्याच्यातनं चर्चेतनं पुढे या विषय न्यावा अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद मोहनजी. आता आपण थोडी चर्चा गांधींच्या वरती केली. आता आपण थोडं टिळकांच्याकडे जाऊ मागे आणि मग परत गांधींच्याकडे येऊ. मी म्हणालो की टिळकांना अशा प्रकारे विचार करायला संधी नव्हती, वाव नव्हता, वेळ नव्हता, अवसर नव्हता. कारण पहिल्यांदा त्यांच्या पुढे गांधींच्या काळात कसं का होईना पण एक स्वराज्य टप्प्यात आलं होतं थोडंफार, आणि ते थोडंफार टप्प्यात आणण्याचं श्रेय टिळकांना बऱ्यापैकी आपल्याला द्यावं लागतं. तर आपण टिळकांच्या जर करिअरचा विचार केला ना तर काय दिसतं आपल्याला की भारतावरती इंग्रजांचं राज्य होतं, भारत पारतंत्र्यामध्ये होता, गुलामीत होता, एक परकीय सत्ता राज्य करीत होती. आणि परकीय सत्ता आपल्याला का नको किंवा स्वराज्य का पाहिजे, आपला कारभार आपण का केला पाहिजे? कारण असं आहे की परकीय सत्ता ही शोषणच करते. टिळकांनी पहिली खुणगाठ ही बांधली होती. टिळकांच्या काळातले बरेच लोक असं मानत होते की इंग्रजी राज्य ही भारताला दैवी संकेतामुळे मिळालेली देणगी आहे आणि ते फार चांगले आहेत वगैरे वगैरे. अगदी न्यायमूर्ती रानडे असतील, महात्मा फुले असतील, अनेक लोक असे होते की ते तसं मानायचे ते. आता इथे टिळक वेगळं काय सांगतायत? पहिल्यांदा मी तुम्हाला सांगतो की इंग्रजांच्या मुळे आपले जे फायदे झाले ते सगळे टिळक मान्य करतात की हातचं राखून टिळक किंवा इंग्रजांची मग तो शत्रू म्हटल्यानंतर प्रत्येक गोष्ट त्याची त्याज्य आणि तिला विरोध केला पाहिजे असं नाही. ते स्वच्छ सांगतात इंग्रजांच्या मुळे आमचे काय काय फायदे झाले ते सांगतात. पण त्याच्या पुढे काय म्हणतात माहिती का की परकीय सत्ता किती चांगली झाली तरी ती दुसऱ्यावरती राज्य करते, ती त्या दुसऱ्याच्या कल्याणासाठी करत नाही. दुसऱ्याचं जे काही थोडंफार कल्याण होत असेल, जसं भारताचं झालं असेल, ते बाय प्रोडक्ट असतं, लक्षात घ्या. त्यांच्या एकूण राज्य चालवण्याच्या पद्धतीचं मुख्य मुद्दा हा त्यांना स्वतःचा फायदा करून घ्यायचा असतो. नाहीतर कुणीही शहाणा माणूस आपलं सगळं इन्व्हेस्टमेंट, वेळ, श्रम, अमुक तमुक दुसऱ्यावरती राज्य कशाला करेल ना, फायदा होत नसेल तर. हे टिळक हे प्रचंड व्यवहार बुद्धी असणारे ग्रस्त होते. तर हा माणसाचा स्वभाव आहे, माणसाचा इतिहास असाच सांगतो. म्हणून आपल्याला ही परकीय सत्ता यासाठी नको आहे आणि स्वराज्य यासाठी पाहिजे की ते आपलं काही भलं करणार नाहीत. जे झालं ते ठीक आहे, त्याबद्दल त्यांचे आपण आभार मानू, समजा आपलं आपण हे सगळं करायला पाहिजे, असं ते त्यांची भूमिका होती. आता इथे मगाशी मोहनजींनी तो जो मुद्दा सांगितला ना की माझी त्याला सहमती पाहिजे, मला मान्य पाहिजे, बहुमतही असता कामा नये, म्हणजे बहुमताने सुद्धा केवळ चालणार नाही वगैरे वगैरे, या ज्या गोष्टी आहेत. तर त्यावेळेला ब्रिटिश होते, ब्रिटिशांचे कायदे होते. आता गांधीजींनी आपल्याला कायदे भंग करायला शिकवलं, हे सगळे जाणतो आपण, ते नावच त्या चळवळीचं कायदेभंगाची चळवळ. पण ते पहिल्यांदा असं करण्याची आवश्यकता आहे किंवा असं करणं समर्थनीय आहे हे टिळकांनी स्पष्टपणे सांगितलं. अवंतिकाबाई गोखले यांनी लिहिलेल्या गांधींच्या चरित्राला टिळकांची प्रस्तावना आहे, त्याच्यातही तुम्हाला हा मुद्दा दिसून येईल. त्याची सुरुवात खरं तर टिळक आणि गोखले आणि इतर मॉडरेट यांच्या वादातनं झाली. त्यांचं काय म्हणणं होतं की आम्ही सनदशीर चळवळ करतो. तर टिळक म्हणाले असं होऊ शकत नाही. सनदशीर चळवळ कुठे होऊ शकते? सनद असेल तर होऊ शकते. इथे कायदा आहे, सनद नाही, लॉ आहे, कॉन्स्टिट्यूशन नाही, लक्षात घ्या. कॉन्स्टिट्यूशन कधी असेल? आपण स्वतंत्र असू तेव्हा कॉन्स्टिट्यूशन असेल, आपलं स्वराज्य असेल तेव्हा कॉन्स्टिट्यूशन असेल. इथे कायदा आहे.
आणि कायदा तो कसा असतो की तो जो सत्ताधारी असतो परकीय, तो त्याच्या फायद्यासाठी त्याचं नीट राज्य चालावं म्हणून तो कायदा करतो. कॉन्स्टिट्यूशन म्हणजे तसं नसतं. कॉन्स्टिट्यूशन मध्ये प्रजेच्या हिताचाही विचार केला जातो. तेव्हा ब्रिटिशांची आपण प्रजा नाही आहोत भारतीय लोक, ब्रिटिशांचे आपण गुलाम आहोत. प्रजा कधी होईल तर राजा आपला असला किंवा सत्ता आपली असली तर ती प्रजा होईल. मग आता आत्ताच्या स्ट्रक्चरमध्ये म्हणजे जेव्हा आपण ब्रिटिशांच्या राज्यात आहोत म्हणजे गुलाम आहोत आणि कायदे आहेत त्यांचे, तर कायदे जोपर्यंत चांगले आहेत त्याच्यात आपलं जे काही हित होतं तिथपर्यंत आपण ते पाळायला हरकत नाही. परंतु जेव्हा मग तिथं कायदा आणि न्याय यांच्यात ते फरक करतात. प्रत्येक कायदा हा म्हणजे ऍक्च्युली कायदा हा न्यायाची अंमलबजावणी करण्यासाठी आलेला असतो. न्याय हे तत्व आहे आणि कायदा हा व्यवहार आहे अंमलबजावणीचा. आणि हे गृहीत आहे की कायद्यामध्ये न्यायाची अंमलबजावणी केली जाते किंवा कायद्याने केली जाते. पण जर अशा प्रकारचं राज्य असेल तर तिथे न्यायाचं तत्व असेल तर प्रश्नच उद्भवत नाही. त्यांचं राज्यकर्त्यांचं हित तोच न्याय त्यांच्या दृष्टिकोनातून आणि त्यासाठीच कायदे. मग जो कायदा न्यायाला धरून नाही त्या कायद्याचं उल्लंघन करण्याचा अधिकार आम्हाला आहे. हे गांधींचं म्हणणं टिळक या पद्धतीने मांडतात. आणि हे स्वराज्यात शक्य नाही, परराज्यात शक्य नाही, म्हणून आपल्याला स्वराज्य पाहिजे. तर ही भूमिका टिळकांनी मांडली. गांधींनी त्याची त्या पद्धतीने प्रत्यक्ष अंमलबजावणी करून दाखवली आणि ते न्यायाच्याही पुढे जाऊन त्यांनी नीतीचे मुद्दे आणले. म्हणजे न्याय आणि नीती ह्या दोन गोष्टी आहेत, खूप जवळच्या आहेत, पण त्याचे थोडाफार फरक पण आपल्याला करावा लागेल. आता हे करणं म्हणजे स्वराज्य आहे. स्वराज्यामध्ये न्याय असतो, स्वराज्यामध्ये फक्त कायदा नसतो. स्वराज्यामध्ये प्रजेला हक्क असतात. मग ते कोणते हक्क, मग इथे तो स्वयंनिर्णय ज्याला म्हणतो आपण, म्हणजे हे तत्वतः लोकशाहीने मान्य केलेलं आहे. लक्षात घ्या. म्हणजे घटनात्मक लोकशाही जी आहे तिने हे मान्य केलेलं आहे आणि गांधींना मान्य आहे, टिळकांना मान्य आहे. तो मान्य किंवा अमान्य असण्याचा नसण्याचा प्रश्नच होत नाही आहे. आता इथे मग मुद्दा कुठे येतो? मुद्दा हा त्याच्या अंमलबजावणीच्या तिथे येतो आणि तो फार क्रुशियल आहे. मग समजा तुमची तत्व किती उदात्त असली पण जर त्यांची अंमलबजावणी होत नसेल किंवा करता येत नसेल तर त्याला युटोपिया म्हणायचा. म्हणजे तो शब्द मगाशी मोंजेंनी जो वापरला तो युटोपिया, की तत्व खूप 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 मोठी आहेत, आदर्श आहेत, अगदी म्हणजे उदात्त वगैरे आहेत, पण मग त्यांची व्यवहारामध्ये अंमलबजावणी करण्यासाठीची जी यंत्रणा लागते ती यंत्रणा आपण उभारू शकतो का? आता टिळकांच्या काळामध्ये असा प्रश्न उद्भवला नव्हता ऍक्च्युली, कारण ती शक्यताच नव्हती, ती हळूहळू निर्माण झाली. मग टिळकांनी काय करायचं ठरवलं जास्तीत जास्त, की टिळक म्हणाले आम्हाला स्वराज्य पाहिजे. पण स्वराज्य म्हणजे काय? स्वराज्य म्हणजे ज्याला आपण स्वातंत्र्य पूर्ण म्हणतो त्यावेळेला तशा प्रकारचा उच्चार करता येणं शक्य नव्हतं. म्हणजे काँग्रेसच्या व्यासपीठावर सुद्धा तो उच्चार होत नव्हता. नंतर टिळकांच्या नंतर सुद्धा लाहोरच्या अधिवेशनात मला वाटतं नेहरूंनी वगैरे तो ठराव आणला असेल, तिथे तो शब्द पहिल्यांदा आला. एरवी स्वातंत्र्य हा शब्द काँग्रेसच्या ठरावात सुद्धा नव्हता. ते असंच म्हणायचे आणि असं म्हणत होते म्हणून त्यांना थोडंफार म्हणता येत होतं, नाहीतर सरकारने पूर्ण बंद करून टाकलं असतं की आम्ही यांचेच प्रजाजन आहोत, फक्त आम्हाला आमचे हक्क पाहिजे, ते हे देत नाहीत तो. आणि मग त्यातनं त्यांनी मार्ग काय काढला? लोकमान्य टिळक हे काय म्हणायचे की आमचा ब्रिटिशांच्या राज्याशी म्हणजे इंग्लंडमध्ये जे कुणी आहेत बसलेले राज्यकर्ते त्यांच्याशी आमचा विरोध नाही, आमचा विरोध इथल्या नोकरशहांशी आहे, की तिथनं ICS वगैरे येऊन इथे येतात तर आमच्यावरती राज्य करतात, त्यांचा आमचा विरोध आहे. मग असं म्हटल्यामुळे त्याच्यात एक कायदेशीर संरक्षण मिळालं. आम्ही राजनिष्ठच आहोत, राजद्रोही नक्कीच नाही आहोत. मग हे कशासाठी चाललेलं आहे सगळं? तर ते मधले जे दलाल आहेत मग त्यांना पगार किती जातो बघा. एवढ्या म्हणजे कुणीतरी म्हटलं होतं त्यावेळेला की इंटरेस्टिंग आहे की ब्रिटिश प्रोफेसरला जेवढा पगार मिळायचा कॉलेजामध्ये, कल्पना करा, तेवढ्या पगारात देशातले 5-10 प्रोफेसर लागू शकतील. त्यांच्या गरजा कमी आहेत, त्यांना तेवढे पैसे लागत नाहीत, तेवढा मोठा बंगला राहायला लागत नाही वगैरे वगैरे. तर हा बेसिकली मुद्दा त्यांचा त्या मध्यस्थाचा होता. तर ही मध्यस्थी टाळायची म्हणजे मग कदाचित आम्ही त्यांची प्रजा होऊ शकू, म्हणजे त्या एका आयडियल अवस्थेमध्ये. जे होणार नाही हे टिळकांना नाही माहिती होतं. तर म्हणून तिथे त्यांनी त्या पद्धतीने स्वराज्याची कल्पना मांडली, तिथे न्याय आणि कायदा यांच्यात त्यांनी फरक केला. प्रत्यक्ष सत्ताधारी आणि नोकरशहा यांच्यात त्यांनी फरक केला. आणि मग तसं जर असेल तर ते कायदे चुकीचे आहेत, कारण ते न्यायाला धरून नाहीत. म्हणजे कायदेभंग आपण जेव्हा करतो तेव्हा का? आपण नागरिक आहोत, आपल्याला कायदा, आपण कायदा पालन करणं आपलं कर्तव्य आहे.
मग का कायदा भंग करायचा? कारण तो कायदा न्यायाला धरून नाही. आता हेच एकदा आपण मान्य केलं तत्व म्हणून, तर आता प्रश्न असा येतो की हे आता कुठे आणि कसं मान्य करता येईल? मग तिथे मागाचा मुद्दा परत आला की गावाला स्वायत्तता द्यायची म्हटली, गावाचं भवितव्य गावाने ठरवायचं म्हटलं, आम्हाला आमचं भवितव्य ठरवू द्या. समजा कुठेतरी तुम्हाला एक युनिट घ्यावं लागेल. मग तो टिळकांचा काळ असेल, गांधींचा असेल, आत्ताचा असेल, की आत्ता म्हणजे गावांचंच शहरीकरण होते वेगवेगळ्या अर्थाने, काळ कुठला का असेना. पण तिथे तुम्हाला एक हे करावं लागेल. कन्सेन्ससचा मुद्दा मोहनजींनी सांगितला की सर्वानुमते, आणि हे किती महत्वाचं आहे. तुकाराम महाराजांचे तुम्हाला मी 2 अभंग सांगतो. त्यातला एक अभंग सर्व परिचित आहे, दुसरा तेवढा नाही. सत्य असत्यासी मन केले ग्वाही, मानिले नाही बहुमता. हे सगळेजण अभंग कोट करतात, बरोबर आहे. दुसरा एक त्यांचा अभंग असा आहे, बहुमतापासून निराळा ऐसा होई का सोहळा. तुला सोहळं पाळायचंय ना, तर तू बहुमतापासून बाजूला हो आणि तुझी स्वतःची चालव जी काय असेल ती सत्ता बुद्धी अमुक तमुक वगैरे वगैरे. तर हे अतिशय चांगलं आहे एका 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 टप्प्यावरती किंवा एका टप्प्यावर म्हणण्याच्या एका कॉन्टेक्स्ट मध्ये. पण असं प्रत्यक्षात जर अंमलात आणायचं झालं तर हे प्रॅक्टिकली शक्य आहे का? समजा गाव पातळीवरती शक्य आहे, किंवा हा प्रयोग त्यांनी जो केला ते आदिवासींचं गाव आहे, त्याच्यामुळे आपल्याला ते जनरलाइज म्हणता येत नाही की गाव पातळीवरती. तर आदिवासींच्या एका याच्यावरती त्यांनी ते केलं, उत्तम. आता हे तुम्हाला आणखीन पुढे नेता येईल का? तालुक्याच्या पातळीवर, जिल्ह्याच्या पातळीवरती, प्रांताच्या पातळीवरती आपण म्हणू की शक्य आहे. अगदी आपण कन्सेशन दिलं पूर्णपणे शक्य आहे. देशाच्या पातळीवरती जेव्हा आपण जातो ना, तेव्हा होतं कसं माहितीये का, की देशाचा संबंध परत आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या राजकारणाशी पोहोचतो. म्हणजे अगदी स्पष्ट शब्दात सांगायचं म्हणजे भारताचा संबंध थेट पाकिस्तानशी पोहोचतो आणि चीनशी पोहोचतो. मग या अवस्थेमध्ये तुम्ही हे मॉडेल कसं अप्लाय करणार हे आपल्याला सांगता आलं पाहिजे. मायक्रो युनिट तुम्ही समजा घेतलं एक, तर त्याचं तुम्हाला एक्सटेन्शन तुम्ही कुठपर्यंत करू शकाल या पद्धतीचं. तर इथे खऱ्या व्यावहारिक पातळीवरती इथे तुम्हाला कुठेतरी हे दिसतं, अवघड गोष्टी दिसतात त्या. त्यामुळे मी नेहमी म्हणत असतो, मी कसं म्हणतो चाललंय पहा, म्हणजे मी तुम्हाला 2 उदाहरणं देईन. एक उदाहरण तुमच्या आमच्या जवळचं आहे आणि एक लांबचं आहे. एक उदाहरण म्हणजे पंडित नेहरू आणि सरदार वल्लभभाई पटेल. आंतरराष्ट्रीय राजकारणात, देशाच्या राजकारणामध्ये पंडितजी निश्चितपणे आदर्शवादी होते, हे कुणी नाकारायचं कारण नाही, आणि आदर्श चांगलेच असतात. परंतु त्या आदर्शांची अंमलबजावणी करणं प्रॅक्टिकली जेव्हा तोट्याचं होतं, तेव्हा तुम्हाला आदर्शांना कुठे, केव्हा आणि किती मुरड घालायची याचाही प्रोग्राम तुमच्याकडे पाहिजे असतो, आणि ते काम पटेल करायचे. आणि म्हणून जोपर्यंत गांधी आणि नेहरू आणि पटेल होते तोपर्यंत असा एक समतोल होता आपल्या याच्यामध्ये. तसं मी म्हणेन आता मागे जाऊन की टिळक हे अत्यंत व्यवहारी होते, त्यांना तो मुद्दा माहिती होता, आणि गांधीजी आदर्शवादी होते. आता गांधीजींचे आदर्श, हा जो गांधींचा आरोप आक्षेप त्यावेळेला लोक घ्यायचे की तुमचं काय प्रॅक्टिकल नाही वगैरे, तर गांधी म्हणायचे प्रॅक्टिकल आहे, मी करून दाखवतो, मी केलेले. गांधींच्या इतकी क्षमता किती लोकांच्या मध्ये करण्याची. समजा आपण मान्य केलं की मोहनबाई मध्ये आहे, किती मोहनबाई मिळते आपल्याला. आपण मान्य केलं की आदिवासीमध्ये आहेत, येस असेल, आदिवासी अत्यंत इनोसंट आहेत, अजून सुद्धा आहेत. तसे आपण आहोत का बाकीचे लोक? शहरातले सोडा, खेड्यातले लोक आहोत का? अजिबात नाही आहोत. हा गैरसमज आहे लोकांचा. पूर्वीच्या आपल्या अगदी भोळ्या बाबड्या लोकांनी हे चित्र उभं केलं खेड्यातलं. गांधीजींचाही तो समज होता, आम्ही फार प्रामाणिक, सच्चे वगैरे खेळत, असं काही नसतं. माणसं शहरातली, खेड्यातली, महानगरातली सगळ्यांना एक स्वार्थ असतो. हे आपण बेसिकली पहिल्यांदा मान्य केलं पाहिजे. जोपर्यंत आपण प्रॅक्टिकली काही गोष्टी मान्य करत नाहीत वास्तवातल्या, तोपर्यंत आपले आदर्श आपण तिथे नाही आणू शकत, असं मला व्यक्तिशः वाटतं. म्हणजे मला काही म्हणजे मी कोण अर्थात मी काही कुठल्या काय करत नाही, किंवा मी काही प्रॅक्टिकल गोष्टी करत नाही, मोहनजी करताय निश्चितपणे, त्यामुळे मला त्यांना काही म्हणण्याचा अधिकार नाही. पण एक सर्वसामान्य बुद्धीचा माणूस म्हणून मला चित्र असं दिसतंय की ह्या 2 गोष्टींचा तुम्हाला कुठेतरी समन्वय घालता आला पाहिजे. मग मोहनजींनी जे गाव निवडलं ते एखादं गाव असेल, किंवा इकडे आपण म्हणतो की अण्णा हजारेंचं एक गाव आहे, आदर्श गाव आहे. आपण आणखीन म्हणतो की पोपटराव पवारांचं एक गाव आहे, अशा प्रकारे आदर्श एक गाव आहे, उत्तम.
पण ही मॉडेल्स जेव्हा तुम्ही वरती नेता, त्याची व्याप्ती वाढवता, ती कशी वाढवायची हा प्रश्न आहे. म्हणजे कशी वाढवता येईल असं चॅलेंज नाही माझं. आपण सगळ्यांनी विचार करूयात की हे कसं कसं पुढे न्यायचं. आणि असं जेव्हा आपण विचार करू तेव्हा एखादा माणूस समजा त्यातल्या अडचणी सांगायला लागला तर तो त्या मॉडेलचा विरोधक नसतो, लक्षात घ्या. त्यालाही ते पाहिजे असावं, कोणाला नकोय असं झालं तर सांगा तुम्ही. पण ते कसं करायचं हा मुद्दा असतो. म्हणजे त्या ग्रीकांची नगर राज्य होती, तिथे प्रत्येक जण म्हणजे गुलाम जर सोडले तर बाकी प्रत्येकाला, आणि स्त्रिया सोडल्या तर त्या डेलिब्रेशन मध्ये अधिकार होता. आपल्याकडे अशा प्रकारची काही पूर्वीच्या काळात गणराज्य होती, बुद्ध काळामध्ये, कृष्णाच्या काळामध्ये सगळे लोक एकत्र यायचे, डेलिब्रेशन करायचे. म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल, ज्या वेळेला श्रीकृष्णांनी फूस लावल्यामुळं अर्जुनानं सुभद्रेला पळून नेलं, म्हणजे सुभद्रेला पण ते हवं होतं. तो एकट्या कृष्णाचा किंवा बलरामाचा मुद्दा नाहीये, त्या संपूर्ण द्वारकेतल्या यादवांच्या कुळाचा मुद्दा होता. त्यामुळं बलरामाने ताबडतोब सगळ्या यादवांची सभा बोलवली, लक्षात घ्या. आणि ह्या गोष्टीवरती डेलिब्रेशन झालं काय करायचं. आणि मग कृष्णाने आर्ग्युमेंट करून पटवून दिलं की हे चांगलं झालं, काय वाईट झालं नाही म्हणून. हे नगर राज्यात शक्य आहे, हे खेड्यात पाड्यात वगैरे वगैरे तरी शक्य आहे. आता हे तुम्ही पुढे तालुक्याच्या स्तरावरती कसं नेणार, हे तुम्ही जिल्ह्याच्या स्तरावरती कसं नेणार, हे प्रांताच्या स्तरावरती कसं नेणार, आणि अल्टिमेटली राज्याच्या, जिथं मी म्हणालो की आंतरराष्ट्रीय मुद्दे येतात, तिथे फक्त आपलं हे चालत नाही. आणि काही गोष्टी हा एक मुद्दा झाला, हा झाला स्पेसचा मुद्दा. तुम्हाला काळाचा मुद्दा सांगतो, काही निर्णय ताबडतोब घ्यावे लागतात. तिथं कोणाची सहमती असहमती घ्यायला वेळच नसतो. तिथे तुम्हाला काही लोकांच्याकडे सत्ता सुपूर्द करावीच लागते, किंवा तुम्ही ठरवायचं आहे, आम्हाला नाही विचारायचं. तर या गोष्टी मी मुद्दामकात आपल्या पुढे सांगितल्या की म्हणजे प्रत्यक्ष त्या क्षेत्रात काम करतात त्यांनाही कदाचित या मी दाखवलेल्या अडचणींचा वरती विचार करता येईल आणि ते कशा दूर करायच्या ही ते सांगू शकतील. माझा मुद्दा संपला म्हणून. तर काही वेळेला काही गोष्टींचा निर्णय किंवा ती निर्णय घेण्याची ताकद कोणत्या एका व्यक्तीकडे सोपवावी लागते, हे व्यवहारातली गोष्ट अगदी बरोबर आहे. आणि त्याच्यामध्ये नेतृत्वाची भूमिका खूप महत्वाची असते, हा व्यवहारातला आपला अनुभव आहे. आणि त्यावेळेला जी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये त्याचं ज्याचं कौशल्य आहे, त्याची क्षमता आहे, त्याच्याबद्दल सगळ्यांना विश्वास आहे, अशाकडे लोक अशा प्रकारची सत्ता सोपवण्याचा निर्णय घेणं हे सुद्धा पुढे सुद्धा आवश्यक राहणार आहे. परंतु व्यवस्थेतला नेमका दोष काय आहे की असं कुठल्याही कारणाने एका नेत्याकडे सत्ता सोपवली की तो जो मानेवर बसतो त्याला काही परत खाली ओढण्याचं किंवा काढण्याचं ताकद ही व्यवस्था लोकांना देत नाही. तुम्ही मतदान करून 5 वर्षाकरता एकदा त्याला बसवून घ्या डोक्यावरती, मग तो काही उतरत नाही. मग 5 वर्षांनी फक्त मतदान करतानाच तुम्हाला त्याचा विचार करता येतो. ही जी गुलामी आहे ती स्वराज्यातल्या पुढच्या वाटचालीतला मोठा अडथळा आहे. आणि म्हणून पुढच्या आजच्या काल परिस्थितीमध्ये काय विचार स्पष्ट करण्याची गरज आहे, व्यवहारामध्ये आणणं हे मोरे सर म्हणतात ती नंतरची गोष्ट आहे. किमान पहिल्यांदा वैचारिक पातळीवरती हे आवश्यक आहे आणि हा मार्ग आहे. कारण परिस्थिती आणखी बिघडत चाललेली आहे, संकट आणखी गंभीर होत चाललेलं आहे, त्याच्या झळा आणखी लोकांना बसतायत, त्याची जाणीव होते आहे की प्रश्न सुटत नाहीयेत, आणखी गंभीर होत आहेत. मग प्रश्न सुटले पाहिजे हे वाटत असेल. आणि आज आपल्या इथं सुदैवाने त्याच्याकरता आपल्या जवळ एक घटना आहे, भारतीय संविधान आहे की जे आपल्याला एक पाऊल पुढे घेऊन जातं त्याच्यामध्ये, की जे म्हणतं की आम्ही या देशाचे लोक, आम्ही देश आहोत, आमचे पुढारी किंवा आमचं प्रशासन नोकरदार हे देश नाही आहेत. हा एक फार जबरदस्त पाया आपल्या संविधानाने घातलेला आहे. आणि संविधान दुसरं जे सगळ्यांपर्यंत पोहोचलेलं आहे की कोणी विचारा, आज मुलगा त्याला विचारलं तर तो म्हणतो की समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय या 4 तत्वांवरती आधारित हे संविधान आहे. म्हणजे केवढी जबरदस्त गोष्ट आमच्या हातात आहे आजच्या काळामध्ये. आणि मग हे जर व्हायचं असेल तर ते का होत नाहीये याची काळजी आणि चिंता सगळ्यांना प्रत्येकाला असण्याची गरज. आणि तीच संधी आहे. आणि ती संधी कशी पकडायची
ह्याचं निदर्शन जर कुठून होत असेल तर ते शिकायला पाहिजे. म्हणून आपण जसं म्हटलं की बा टिळकांपासून शिकलं पाहिजे, गांधींपासून शिकलं पाहिजे, विनोबांपासून शिकलं पाहिजे, तसं व्यक्तींपासून शिकलं पाहिजे असं नाही. तर एखाद्या मेंढालेखासारख्या गावाने ते जर करून दाखवलं असेल तर त्याच्यापासून आपण सगळ्यांनी शिकलं पाहिजे. पण विशेषतः माझा असा अनुभव आहे की जे अभ्यासक आणि विशेषतः समाजशास्त्रातले लोक असतात त्यांना ताबडतोब मेंढ्यातनं शिकायचं असेल तर अडचण निर्माण होते, किंवा हे तर सगळे आदिवासी आहेत, त्यांची संस्कृती वेगळी आहे आणि तिथे सहज शक्य आहे, आपण आदिवासी नाही म्हणजे आपल्याला हे लागू नाही, आपण नाही करू शकत. ही जी एक पळवाट माणूस शोधत असतो. कारण मोरे सरांनी नेमकं बरोबर बोट ठेवलेलं आहे की माणसं स्वार्थी आहेत. फक्त मी त्याच्यात सुधारणा एवढीच करतो की जे जसे बाकी गैर आदिवासी स्वार्थी आहेत तसेच आदिवासी सुद्धा तितकेच स्वार्थी आहेत. ते जगातल्या इतर लोकांपेक्षा काही वेगळे नाही. जगात जितक्या प्रकारचे लोक असतात तितक्या प्रकारचे लोक मला त्या एका मेंढालेखा गावातही दिसतात सगळे. आणि ते स्वार्थी असणं हेच खरं फायद्याचं आहे निसर्गाच्या दृष्टीने असं मला दिसतं. कारण जेव्हा माणसाला हे कळतं की आपला स्वार्थ कशात आहे तो मग सोडत नाही त्याला. तर ती गोष्ट पकडण्याकरता मग आम्ही अभ्यासक म्हणून हा प्रयत्न केला किंवा हे फक्त आदिवासी असल्यामुळे झालेलं आहे का तिथे. तर 50 गावं आजूबाजूला शोधली की जी मेंढ्यासारखीच आहेत, फक्त आदिवासी लोक राहतात. आर्थिक विषमता फारशी नाही आहे, जंगल नैसर्गिक साधन संपत्ती भरपूर आहे, शेती कमी आहे, संस्कृती सारखीच आहे, जवळपासही राहणारे आहेत. मग सगळ्या गावांमध्ये व्हायला पाहिजे का नाही होत. कारण आम्ही जे गृहीत धरलं होतं की आदिवासी असल्यामुळे हे होत आहे हे चुकीचं आहे. ती माणसं आहेत आणि आमच्या व्यवस्थेतला सगळ्यात मोठा दोष आहे की आम्ही माणसाला माणूस म्हणून बघत नाही. आम्ही त्याला जाती म्हणून बघतो, आम्ही त्याला धर्म म्हणून बघतो, आम्ही त्याला वर्ण म्हणून बघतो, त्याला आदिवासी गैर आदिवासी म्हणून बघतो. या सगळ्यामध्ये आमची एक पळवाट आहे. तर तिच्यातनं आपल्या स्वार्थाकरता आम्हाला बाहेर पडायची गरज आहे का, हा माणूस जर विचार करेल आणि ती गरज आहे, मग आम्ही व्यवहारामधली अशी गावं शोधण्याचा प्रयत्न केला की जी फक्त आदिवासी नाही, पण ही प्रक्रिया तिथे होताना दिसते का. तर मला मेंढ्याशिवाय 3 गावं सापडली. एक फार दूरचं गाव आहे राजस्थान मधलं, चित्तोडगड तहसील मधलं, उदयपूर जिल्ह्यातलं सीड म्हणून. जे फार सुरुवातीचं ग्रामदानी गाव आहे, तर फार गाजलं आणि अनिल अग्रवाल आणि सुनीता नारायण यांनी त्याचा अभ्यास केला आणि टुवर्ड्स ग्रीन विलेजेस मध्ये त्याच्यावरती एक पूर्ण चौकट लिहिली. म्हणून ते आणखी लोकांच्या पुढे आलं की जिथे ही सगळी प्रक्रिया होताना दिसते. आमच्या जवळच्या गावांमध्ये आम्हाला दिसलं की चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ब्रह्मपुरी तालुक्यामध्ये 8 जातीचे लोक जिथे राहतात असं एक सायगाटा नावाचं गाव आहे. एका कालखंडामध्ये तिथे सुद्धा हे सगळं होताना आम्हाला अभ्यासता आलं. आज कार्यरत असलेलं आणखी एक गाव आहे चंद्रपूर जिल्ह्यातल्या गोंडकोपरी तालुक्यामध्ये, पाचगाव नावाचं गाव आहे. तिथे सुद्धा फक्त आदिवासी नाही आहेत आणि बहुसंख्यही नाही आहेत. तिथे सुद्धा हे होताना दिसतं. डॉक्टर मिलिंद बोकिलांनी त्याच्यावरती पुस्तक लिहिलेलं आहे, जसं मेंढालेखावरती लिहिलंय तसं पाचगावांवरती. म्हणजे हे अभ्यास झालेली गाव आहेत. तर हे सगळी दाखवतात की हे माणूस म्हणून असलेली पोटेन्शियल आहे. आता या मेंढा गावाने आपलं सगळं सार कशात मांडलेलं आहे तर त्यांच्या घोषणेत मांडलेलं आहे. त्यांची घोषणा आहे गोंडीमध्ये, दिल्ली मुंबई मावा सरकार, मावा नाटे माटे सरकार. ही गोंडीमध्ये. मराठीमध्ये त्याचं भाषांतर केलं तर असं होतं की दिल्ली आणि मुंबईमध्ये म्हणजे राज्य आणि केंद्रामध्ये आमचं सरकार, आमच्या गावात आम्हीच सरकार. आता हे राज्यशास्त्रीय दृष्ट्या आमचं सरकार आणि आम्हीच सरकार ह्याच्यातला फरक फार महत्वाचा आहे. आणि हे एका आदिवासी माणसाने राज्यशास्त्रामध्ये केलेलं मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे असं मी मानतो. कारण हे आम्हीच कडे आपलं लक्ष वेधलं गेलेलं नव्हतं. की सदानंद मोरे सरांनी आणखी एक चांगल्या गोष्टीकडे लक्ष वेधलेलं आहे की युनिटचा प्रश्न आहे. आणि हे युनिट महत्वाचं केव्हा होतं, एक जेव्हा आपण रचनेचा विचार करतो, जी व्यवस्था आहे चुकीची ती व्यवस्था बदलली पाहिजे असं जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा प्रबंधन शास्त्र किंवा मॅनेजमेंट सायन्स मधलं एक तत्व आपण मांडत असतो की दोष फक्त व्यक्तींचे नसतात, ते रचनांचे आणि कार्यपद्धतीचे सुद्धा असतात. एका विशिष्ट रचनेमध्ये जी चुकीची आहे तिच्यात किती चांगला सज्जन माणूस नेऊन बसवला तरी तो त्याच्या दोषांपासून मुक्त होऊ शकत नाही.
दोन्ही बदललं पाहिजे. माणूसही बदलणं आवश्यक आहे आणि त्या रचना आणि कार्यपद्धती सुद्धा, कारण त्या माणसानेच निर्माण केलेल्या आहेत, म्हणून त्या सुद्धा त्यांनी बदलणं आणि प्रयोग करणं आणि त्याच्यात शिकत शिकत जाणं आवश्यक आहे. तर ही जी घोषणा आहे नेमकी ती त्या प्रकारच्या रचना आणि कार्यपद्धतीमधलं एक पाऊल बदलाचं पुढे दाखवतं की जे भारतीय संविधानाच्या चौकटीत बसतं. ते काय आहे ते आमचे लोक ते साध्या भाषेत मांडतात की बघा, आपल्या देशाचा जर निर्णय घ्यायचा असेल तर कोण घेणार? आम्ही तर काही सगळेजण दिल्लीत जाऊन बसू शकत नाही आणि तिथे निर्णय घेऊ शकत नाही, म्हणून आम्ही आमचा प्रतिनिधी निवडून पाठवतो. हे व्यवहार्य गोष्ट आहे, नाहीतर निर्णयच होणार नाही देशाचा. हे ठीक आहे, देशाचा निर्णय लोकसभेने घ्यावा म्हणून प्रतिनिधी पाठवा. राज्याचा निर्णय कोण घेणार? विधानसभेत आमचे प्रतिनिधी पाठवू, ते घेतील, हेही बरोबर आहे. पण आमच्या गावात जिथे कोणत्याही प्रतिनिधीची गरज नाही, आम्ही सगळेजण बसू शकतो असं युनिट, कारण हे गाव युनिट सुद्धा व्यवस्थेने फार मोडून टाकलेलं आहे. गावाची व्याख्याही इतकी मोठी करून टाकली की त्या गावातले लोक सगळे एकत्रित बसू शकणार नाही. म्हणून युनिटचा प्रश्न खूप महत्वाचा आहे. ते जे बेसिक युनिट आहे, निर्णय घेणारं असं पायाभूत घटक आहे, ते गाव असं असेल की जिथे इतक्या संख्येत लोक जवळजवळ राहतात की जिथे प्रतिनिधीची गरज नाही. आवाज दिल्याबरोबर लोक सगळे स्त्री पुरुष एकत्रित बसू शकतात आणि बोलू शकतात. मूल रडलं तर बाई घरी जाऊन पुन्हा त्या मुलाला पाजून येऊ शकते किंवा घेऊन येऊ शकते. गुरं आली म्हणून तो माणूस उठून जाऊन गुरं बांधून येऊ शकतो. अशा प्रकारचं युनिट जर अस्तित्वात आलं की जिथे कोणत्याही प्रतिनिधीची नोटीस काढण्याची, तो सगळं त्याचं कायदेशीर नियम आणि त्याच्यात चौकटीत अडकण्याची गरज नाही, आम्हीच आमचे कायद्याचे निर्माते आहोत, असं जिथं होऊ शकतं, ते आम्हीच सरकारचं युनिट असेल, हे पकडणं फार आवश्यक आहे. आणि ते जर एकदा गावात आपण पकडू शकलो तर शहरात सुद्धा ते शक्य आहे, हे विचाराने आपल्याला पटायला पाहिजे. आणि म्हणून मग जे शहरामध्ये जर करायचं तर त्याचा प्रयोग शहरामध्ये सुद्धा होऊन ते सिद्ध होण्याची गरज आहे आणि ते होऊ शकतं असं माझं ठाम मत आहे. फक्त असा जसा मेंढा समूह, माणसं वेगवेगळी असतात, प्रत्येक जण वैशिष्ट्यपूर्ण आहे, एकसारखा दुसरा नाही, म्हणून तर आपण असा वेगळा विचार करणारी माणसं असू शकतात. आणि तरुण मंडळी सुद्धा आज जे इथे दिसत आहेत ते सुद्धा वेगळा विचार करायला लागलेले आहेत. टिळक गांधी विनोबाच करत होते असं नाही, तर हीच तरुण मंडळी विचार करतायत. आणि म्हणून जशी माणसं वेगळी असतात तसे छोटे गाव समाज, मग ते गावात राहणारे असो की शहरात राहणारे असो, वेगळे असू शकतात. पण त्यांच्यासोबत मग एक सहयोगी मित्र कार्यकर्त्याची गरज असते. कारण आपल्या गाव किंवा मोहल्ला पातळीवरती ते सशक्त असतात आणि ते करतही असतात आपली कामं. ते दाखवायला जात नाही, कोणाला प्रचार करत नाही. अनेक गोष्टींच्या बाबतीत ते सक्षमपणे उत्तम काम त्या ठिकाणी करत असतात. पण मोरे सरांनी नेमकं आणखी एका बिंदूवरती बोट ठेवलेलं आहे की ते गाव म्हणजे जगापासून अलग कटून झालेलं एक बेट नाहीये, ते एका पूर्ण जागतिक किंवा वैश्विक व्यवस्थेचा भाग आहे. ते गाव एका तालुक्याचा घटक आहे, तालुका जिल्ह्याचा आहे, जिल्हा राज्याचा आहे, देश आहे, देश हा जगाचा भाग आहे. त्यामुळे गांधींनी ह्याच्यावरती सैद्धांतिकरित्या मांडून ठेवलेला आहे की व्यक्ती हा केंद्र असेल, पण मग याची रचना अशी उतरंडी सारखी पिरॅमिड सारखी असणार नाही किंवा लिनियर असणार नाही की एक माणूस महत्वाचा. तर ती औष्णिक सारखी, औष्णिक सर्कलची कल्पना त्यांनी मांडली की तलावामध्ये एक दगड टाकल्यानंतर जशा लाटा निघतात आणि असे वेगवेगळे चक्र परत जातात, तसं जगापर्यंतच तुम्हाला व्यवस्था मांडावी लागेल. पण हा जगापर्यंतचा प्रयोग करायचा तर पायाभूत युनिट घटक हे अशा प्रकारचं गाव किंवा शहरातली मोहल्ले यांची संख्या वाढेल, तेव्हा मग प्रतिनिधित्वाचा प्रश्न येईल. आणि वैचारिक पातळीवरती आम्ही या निष्कर्षाला पोहोचलेलो आहोत की हे प्रतिनिधी व्यक्तींचे आज जे आहेत तिथेच त्याची गोची आहे. कारण व्यक्तींचे सगळे दोष या व्यवस्थेत घुसलेले आहेत. व्यक्ती ही ताकदवर आहे, युनिट फार जबरदस्त आहे. जसं पेशी हे युनिट महत्वाचं आहे निसर्गामध्ये, तसं व्यक्ती हे युनिट सुद्धा महत्वाचं आहे. एक व्यक्ती जगातल्या सगळ्या अन्यायाशी लढू शकतो, जग त्याला भाग पडू शकत नाही की तू मान्य करतो म्हणून मी मरायला तयार आहे, तर काय करणार जग त्याच्याकडे? मी मारणार नाही, मी भीती दाखवणार नाही, पण भिणारही नाही तुम्हाला, तर काय करेल? त्यामुळे व्यक्ती हे जबरदस्त युनिट आहे. पण त्याच्यानंतर जे प्रातिनिधिक व्यवस्थेमधला घटक असायला पाहिजे तो समुदाय असायला पाहिजे, कम्युनिटी असायला पाहिजे, की जी अशा लोकांची कम्युनिटी आहे की जी म्हणते की बा आमचा समुदाय असा आहे की जिथे प्रत्येक व्यक्तीच्या स्वातंत्र्याचा आणि आदराचा आम्ही विचार करतो, म्हणून आम्ही निर्णय सर्वसहमतीने घेतो. ह्याच्यानंतर आमचे जे तालुक्याचे प्रतिनिधी असतील
ते आमच्या व्यक्तींचे असणार नाहीत, आमच्या कम्युनिटीचा असेल आणि तोही सर्व सहमतीने निवडलेला असेल. मग व्यवस्था कशी असेल याची कल्पना आपण प्रयोगात्मक त्यावेळेला करू शकतो. पण विचाराच्या आधारावरती हे अधिक चांगली रचना असेल की जी 1 गाव, मग 10 गाव, मग 100 गाव, असं देश सुद्धा त्याच्यात अडचण असणार नाही. जागतिक पातळीवरती ओशनिक सर्कल सारखी अशा प्रकारची निर्णयाची आणि त्याच्यातनं आजचे जे सगळे युद्ध आणि हिंसा, असुरक्षितता ह्यासारख्या ज्या समस्या आज भेडसावत आहेत त्यांना सोडवणारी व्यवस्था निर्माण करण्याची शक्यता असलेली एक संकल्पना जी व्यावहारिक आहे, पुन्हा ती युटोपियन नाही आहे अशी येऊ शकेल. पण त्याला गरज आहे ती बेसिक युनिटची आणि तशा प्रकारच्या प्रयोगांची. तर हे काम पुढच्या तरुण पिढीला करण्याचा संदेश स्वराज्य या शब्दातनं सगळ्या ठिकाणी मिळतो आणि त्या स्वराज्य शब्दाला अधिक उन्नत करीत घेऊन जाणं हे टिळक, गांधी, विनोबा किंवा आणखी जगभरच्या सगळ्या विचारवंतांनी जी बीज पेरलेली आहेत ती आज उगवण्याची वेळ आलेली आहे आणि ती पुढे घेऊन जाण्याचा संकल्प करण्याचा दिवस म्हणून या स्वराज्य दिवसाकडे ज्यांचं पुढचं जीवन सगळं आता त्यांचं आहे अशा प्रकारच्या तरुण पिढींनी त्याच्यातनं प्रेरणा घेऊन प्रयोग करणे. कारण गांधींचा जोर सगळा होता तो प्रयोगावरती होता. ते म्हणत होते की मी म्हटलं गांधी विचार सुद्धा किंवा गांधीवाद आहे हे सुद्धा तुम्ही मानू नका, तुम्हाला हे पटेल तेव्हाच तुम्ही ते मानलं पाहिजे, त्यावेळेला ते गांधी तर राहणार नाही. आणि जुना गांधी आज चालणार नाही हे विनोबा पुन्हा स्पष्टपणे लिहितात की प्रत्येक वेळेला तुम्हीच तयार झालं पाहिजे आणि प्रत्येक जणामध्ये हा गांधी लपून बसलेला आहे तो प्रगट झाला पाहिजे. पण तो विवेकाच्या आधारे होईल, विचाराच्या आधारे होईल. म्हणून अभ्यास ही गोष्ट जोडलेली आहे. म्हणून मेंढ्याच्या प्रक्रियेमध्ये अध्ययन मंडळ ही एक संकल्पना आणखी विकसित झालेली आहे की निर्णय घेणारी जागा आज जी महत्वाची झालेली आहे ती महत्वाची नाही फक्त, तर त्याच्यासोबत सोबत जिथे निर्णय घेणार नाही अशा प्रकारची ज्यांना आवड आहे अशांची अभ्यास मंडळाची जागा ही सुद्धा तितकीच महत्वाची आहे. आणि त्या दृष्टीने त्या अभ्यास मंडळाचाच एक छोटा भाग म्हणून आजची ही चर्चा आपण घडवून आणली, याच्याकरता आपल्या सगळ्यांना धन्यवाद. कन्क्लुजन खरं तर मोहनजींनीच काढलेलं आहे, त्यामुळे मी त्याच्यामध्ये अधिक काही भर घालत नाही. फक्त ही प्रक्रिया किती अवघड आहे एवढंच मी फक्त सांगणार एकदा. आणि ते एका गांधीजींच्याच संदर्भातल्या एका गोष्ट नाही, ती एक रेफरन्स आहे फक्त, की गांधीजी काहीतरी 20-21-22 दरम्यानची गोष्ट आहे, 1900 अमरावतीला गेले. तर अमरावतीला तिथे टिळकांचे अनुयायी दादासाहेब खापर्डे होते आणि ते गांधीजींच्या पूर्ण विरोधामध्ये होते, पूर्ण विरोधात, म्हणजे ऐकायलाच काही तयार नव्हते. पण त्यांची जी मुलं होती त्यांना असं वाटलं की काय म्हणतात ते तरी आपण ऐकून घेऊ वगैरे वगैरे, असं अजिबात टोटल रिजेक्ट करण्यापेक्षा किंवा त्यांना नेमकं काय म्हणायचंय, तर मग ते एव्ही येतातच आहेत अमरावतीत, तर आपण त्यांना जाऊन भेटू, त्यांच्याशी चर्चा करू. म्हणून मुलं त्यांची गेली तिथे आणि त्यांनी गांधीजींना नेमका हाच प्रश्न विचारला की स्वराज म्हणजे काय. तर त्याच्यावर गांधीजींनी जे उत्तर दिलं ना ते प्रचंड निराश झाले, म्हणजे प्रचंड प्रचंड निराश झाले. गांधीजींनी असं उत्तर दिलं होतं की स्वराज्य म्हणजे अनलिमिटेड कॅपॅसिटी टू सफर, क्लेश सहन करण्याची अमर्याद क्षमता म्हणजे स्वराज्य. आता स्वराज्य या अर्थाने जेव्हा ते केव्हा येईल त्या मोठ्या प्रक्रियेतून जावं लागणार आहे, विचाराची प्रक्रिया, अकॅडमिक प्रक्रिया, सगळ्या प्रक्रियेतून. पण तोपर्यंत जे काही आपल्याला असेल ते स्वराज्य या अर्थाने असणार आहे की ज्यांना अशा प्रकारचं स्वराज्य आणायचं आहे त्यांना अनलिमिटेड सफर व्हावं लागेल. म्हणजे सफराचा अर्थ काय, त्यांना कोणी तुरुंगात वगैरे टाकून अशातला मुद्दा नाहीये, परंतु प्रतिकूल याच्यामधून वाट काढणं ही काही सोपी गोष्ट नाही, त्यासाठी एक प्रकारचं सफरिंगच लागतं. आणि म्हणून मला मोहनजींच्या कार्याबद्दल प्रचंड आदर आहे, प्रचंड कुतूहल आहे आणि त्यासाठी मी शुभेच्छा देतो निश्चितपणे तुम्हाला सगळ्यांना. कारण शेवटी काय ते त्यांनी सांगितलं की आपण पुढे करणार आहात, नेणार आहेत सगळे, त्यामुळे तुम्हाला तरुणांना पण शुभेच्छा. धन्यवाद. दोघे मान्यवरांचे आभार. कार्यक्रमाच्या समारोपाचे सूत्र आपल्याला मान्यवरांनीच दिले आहे. स्वराज म्हणजेच अनलिमिटेड कॅपॅसिटी टू सफर. या सूत्राला, या विचाराला पुढे नेण्याचं काम हे आपण सर्वांचंच आहे. या मांडणीसाठी निमंत्रित सदानंद मोरे सर आणि मोहन हिराबाई हिरालाल या दोघांचेही
योगी ग्राम स्वराज आणि फर्ग्युसन महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना या दोघांतर्फेही मी मनपूर्वक आभार मानते. राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉक्टर संतोष परांडे सर आणि त्यांच्या टीमचेही मी मनपूर्वक आभार मानते. आणि अशाच वैचारिक पेशवाणीसाठी आमच्या योगी ग्राम स्वराज या YouTube चॅनल बरोबर नेहमी जोडून राहा. धन्यवाद.